ज्या काही एनर्जी आहे ती एनर्जी वेस्ट करले जाणार नाही. म्हणजे याचा अर्थ विदाऊट पीओक्यू जर तुम्ही विश्लेषण करत असाल किंवा विदाऊट पीओक्यू जर पुस्तक वाचत असाल तर या कारणामुळे काय होतं की काय वाचू राहिलो, पेपरला काय अपेक्षित आहे, या गोष्टी आपल्याला समजत नाही. यासाठी सगळ्यात पहिलं पार्ट प्रायोरिटीचं जर कोणतं असेल तर पीवायक्यूचं विश्लेषण आहे. विश्लेषण करत असताना नुसतं प्रश्न वाचणे आणि चारही पर्याय वाचून घेणे या पद्धतीचं विश्लेषण नसतो. तर यामध्ये काय असणार आहे, कसं असणार आहे, ती सर्व गोष्टी सांगतो. आता याच्या टॉपिकमध्ये काय सांगणार आहे, एक तर मी तुम्हाला क्वेश्चन पीवायक्यू सांगेल, दुसरी गोष्ट त्याचं आन्सर आन्सर कसं काढलो, तिसरी गोष्ट त्याच्यावरून आपल्याला समजतं की रेफरन्स काय आहे. आयोग जेव्हा भविष्यात प्रश्न विचारेल तर कोणत्या टॉपिकवर कसं प्रश्न विचारू शकतो या गोष्टींचं आकलन पण आपल्याला होताना दिसतो. तर वेळ न घालता आपण पहिल्यांदा राज्यसेवा 2023ला जे सामान्य विज्ञानाचे प्रश्न विचारले ते बघूया आणि यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा 2023ला विचारलेल्या प्रश्नांचं विश्लेषण घ्यायचं आहे. आता हा पहिला प्रश्न आहे, डाड्याशा पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक क्रिटिकल तापमानाच्या खाली 0 होतं. मराठीतून असं दिलेलं आहे. इंग्रजीतून जर बघितलं, आर मटेरियल्स हुज रेझिस्टिव्हिटीज बिकम 0 बिलो क्रिटिकल टेम्परेचर. हा जो प्रश्न आहे हा प्रश्न आहे करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक, ज्याला आपण विद्युत धारा म्हणत असतो. आता बघा, या टॉपिकवर हा प्रश्न विचारलेला आहे. राज्यसेवा करत असाल तर हा तो टॉपिक आहे ज्या टॉपिकवर मिनिमम एक मॅक्झिमम 2 प्रश्न प्रत्येक वर्षी विचारले जातात, म्हणजे जातात, कन्फर्म आहे. कोणतं टॉपिक? करंट इलेक्ट्रिसिटी नावाचा टॉपिक. म्हणून तुम्हाला पहिली प्रायोरिटी फिजिक्समध्ये जर कोणतं टॉपिक असेल तर करंट. तुम्ही पेपर उलगडून बघा, तुम्हाला 2023च्या पेपरमध्ये पण या टॉपिकवर प्रश्न दिसणार. 2022, 21, 20, 19, 18, 17 असा एकही पेपर नसेल की ज्याच्यामध्ये या टॉपिकवरती प्रश्न नसेल. मग हे जर कन्फर्म आहे एरिया तर तिथं चांगलं काम करणं गरजेचं आहे. काम करत असताना थोडं डिटेल पण करणं गरजेचं आहे. का? कारण की ज्या टॉपिकवर आयोग रिपीट प्रश्न विचारतो त्या टॉपिकवर आयोग आपल्याला डिटेल जाताना दिसतो. पण हा प्रश्न डिटेल नाही आहे, एकदम सिंपल आहे. आता या ठिकाणी विचारलेलं आहे पदार्थाचा रोधकता म्हणजे काय आहे हे समजणं गरजेचं. आता या टॉपिकचं जर आपण वर्णन करायचं म्हटलं तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगेल की नेमकं पदार्थ जे असतात वेगवेगळ्या प्रकारचे असतात. आता हे पदार्थ कशासाठी वापरतो रे आपण? हे पदार्थ वापरतो विद्युतधारेच्या वहनासाठी, करंट इलेक्ट्रिसिटी. जर बघितलं तर वेगवेगळे पदार्थ कोणते आहेत? सगळ्यात पहिलं जर बघितलं, नॉर्मली आपण त्याला कंडक्टर म्हणत असतो, ज्याला वाहक, हे एक पदार्थ आहे. दुसरं कोणतं असणार आहे? सेमी कंडक्टर नावाचा एक पदार्थ आहे, या टॉपिक मध्ये येतं. तिसरं जर बघितलं त्याला आपण म्हणत असतो सुपर कंडक्टर म्हणून ओळखलं जातं, ज्याला अतिवाहकता गुणधर्म म्हणतो. आणि शेवटचा आहे त्याला इन्सुलेटर म्हणत असतो, ज्याला दुर्वाहक म्हणून ओळखलं जातं. तर एकूण करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये 4 प्रकारचे पदार्थ असतात आणि या चारही प्रकारच्या पदार्थामधून विद्युतधारेचं काय केलं जातं? वहन होतं. फक्त फरक एवढा आहे, काही मधून जास्त प्रमाणात वहन होतं, काही मधून कमी प्रमाणात वहन होतं. आता ही विद्युतधारा काय असतं तिथून चालू करावं लागतं. जर तुम्हाला पूर्ण टॉपिक समजायचं असेल तर टॉपिक एखादा आपल्या लँग्वेजमध्ये समजणं गरजेचं आहे. जसं जनरली मी तुम्हाला म्हणलो की ही करंट इलेक्ट्रिसिटी आहे, पण ते फील व्हायला पाहिजे ना की हे काय आहे. जसं तुमच्या हातामध्ये मोबाईल आहे, मी म्हणलो की हे मोबाईल आहे, तर तुम्हाला फील होतं ना खरं जे मोबाईल आहे. परंतु जर मी तुम्हाला म्हणलो की दॅट इज कॉल्ड एज अ करंट इलेक्ट्रिसिटी, कसं काय फील करणार? हात लावून तर बघू शकत नाही की सर करंट आहे किंवा नाही. तर यासाठी प्रत्येक गोष्ट आपल्याला आपल्या लँग्वेजमध्ये समजणं खूप गरजेचं आहे. आणि ज्या दिवशी तुम्हाला तो तुमच्या लँग्वेजमध्ये समजून जाईल त्या दिवशी मला सांगा तुमची एनर्जी वेस्ट होणार नाही. आता बघा, करंट इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय असतं माहित आहे का? फॉर एक्झाम्पल जसं मी तुम्हाला सांगतो की जो लाईट नावाची ऊर्जा आहे ही फोटॉन पार्टिकल मध्ये साठवलेली असते, ही फोटॉन पार्टिकल मध्ये साठवलेली असते. यानंतर साऊंड नावाची ऊर्जा ही छोट्या छोट्या पार्टिकल मध्ये साठवलेली असते. ते सोडून द्या, साधं उदाहरण सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल मला सांगा, तुम्हाला मेसचा टिफिनचा डब्बा येतो तर त्याच्यामध्ये अन्न आहे, तर ती एक प्रकारची ऊर्जा आहे ना. तर अशा प्रकारे टिफिन मध्ये जसं अन्न आहे आणि ती ऊर्जा आहे, त्याच पद्धतीने पदार्थामध्ये काही पार्टिकल असतात, त्या पार्टिकललाच आपण इलेक्ट्रॉन म्हणून ओळखत असतो. आणि अशा प्रकारे पदार्थातील हे इलेक्ट्रॉन जेव्हा एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी गतिमान होतात तेव्हा त्यांच्यामध्ये तयार होणाऱ्या ऊर्जेलाच आपण काय म्हणत असतो? करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो. तर बघा काय म्हणतोय मी तुम्हाला, जेव्हा मित्रांनो माहित आहे का प्रत्येक पदार्थामध्ये इलेक्ट्रॉन असतात. आता जसं उदाहरणामध्ये हा पेन आहे, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे. हा लोखंडाचा रॉड आहे, ह्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन आहे. मग सर लोखंडाचं रॉड आहे, इलेक्ट्रॉन आहे त्याच्यामध्ये, मग त्याच्यात करंट का तयार होत नाही? तर काय बघा प्रॉब्लेम काय सांगितलं मी तुम्हाला, जेव्हा इलेक्ट्रॉन गतिमान होतो
तेव्हा त्यांच्यामध्ये जी ऊर्जा तयार होते त्याला आपण काय म्हणत असतो, करंट इलेक्ट्रिसिटी. आता इलेक्ट्रॉन ऑटोमॅटिक तर गतिमान होणार नाही. जसं या ठिकाणी माझ्या हातामध्ये पेन आहे, हे ऑटोमॅटिक गतिमान होणार आहे का? नाही. तर या पेनला मला काय करावं लागेल, ढकलावं लागेल की याला फेकावं लागेल. समजलं? सेम तशाच प्रकारे करंट इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी इलेक्ट्रॉनला ढकलावं लागतं, इलेक्ट्रॉनला पुढे पाठवावं लागतं. आणि इलेक्ट्रॉनला पुढे ढकलण्यासाठी, पुढे पाठवण्यासाठी बॅटरीचा वापर केला जातो. मग विदाऊट बॅटरी करंटचं वहन होत नाही. कारण बॅटरी काय काम करते, बॅटरी काय करत असते, इलेक्ट्रॉनला एखाद्या वायरमधून पुढे ढकलण्याचं काम करत असते. आणि जोपर्यंत इलेक्ट्रॉन हा पुढे वायरमधून जात राहील, ट्रॅव्हल होत राहील, तोपर्यंत ऊर्जा तयार होत राहते. मग करंट इलेक्ट्रिसिटी याच बेसिसवर तयार केली गेलेली आहे. मग हे जे मोठे मोठे पॉवर प्लांट तयार केले जातात, मग या पॉवर प्लांटमध्ये कोळसा जाळल्यानंतर काय केलं जातं, कोळसा जाळून काय केलं जातं, पाणी तयार केलं जातं, पाण्याची वाफ तयार केली जाते. आणि वाफेच्या साहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं. टर्बाईन फिरवल्यानंतर काय होतं, टर्बाईन फिरवल्यानंतर जो फोर्स तयार होतो, तो फोर्स इलेक्ट्रॉनला पुढे ढकलण्याचं काम करत असतं आणि त्याच्यातून विद्युतधारा तयार होत असते. तर अशा प्रकारे इलेक्ट्रॉनच्या माध्यमातून तयार होणाऱ्या ऊर्जेला आपण करंट इलेक्ट्रिसिटी म्हणतो. परंतु बघा, निसर्गात असणाऱ्या सर्व पदार्थामध्ये विद्युतधारेचं वहन करणारे जे इलेक्ट्रॉन्स असतात, त्या इलेक्ट्रॉन्सला आपण फ्री इलेक्ट्रॉन म्हणतो, कारण ते एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी जातात. परंतु सर्व पदार्थामध्ये अशा प्रकारचे फ्री इलेक्ट्रॉन सारखे नसून काय वेगवेगळे आहे. फॉर एक्झाम्पल, आता इथं बघा कंडक्टर आहे. कंडक्टरचा जर विचार केलं तर निसर्गातील असा पदार्थ ज्यामध्ये ज्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन जे असतात, फ्री इलेक्ट्रॉन हे जास्त असतात. आणि या कंडक्टरमध्ये बंदिस्त इलेक्ट्रॉन जे असतात, क्लोज इलेक्ट्रॉन म्हणतो आपण त्याला, हे कमी प्रमाणात असतात. म्हणजे निसर्गातील असे पदार्थ जे विद्युतधारेचा वहन करणाऱ्या फ्री इलेक्ट्रॉनची संख्या त्यांच्यामध्ये जास्त असते. आणि बंदिस्त आणि कोणते इलेक्ट्रॉन्स असतात, हे घरातच म्हणजे जाग्यावरच फिरणारे असतात. जसं मी तुम्हाला म्हणतो ना, बंदिस्त आणि फ्री इलेक्ट्रॉन मधला फरक सांगतो साध्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर. घरात दोघं भाऊ आहेत, सख्खे भाऊ आहेत. एक काय करतं, अभ्यास वगैरे काही करत नाही, दिवसभर गावामध्ये इकडं फिरतं तिकडं फिरतं, म्हणजे तो काय आहे, फ्री इलेक्ट्रॉन. आणि दुसरं बंदिस्त काय असतो, घरातच बसतो, फक्त पुस्तक हातात घेऊन बसतो, वाचत काही नाही, फक्त याला दाखवायचं असतं की नाही आपण काय लई सज्जन आहे. आता जो बंदिस्त आहे तो गुपचूप बसत नाही ना. जो मोकळं फिरणारा कार्यकर्ता आहे तो कपडे वगैरे घालून निघाला की हा बंदिस्त काय करतो, घरच्यांना सांगतो हा इकडे चाललंय तिकडे चाललंय. म्हणजे याचा अर्थ बंदिस्तचं काम काय आहे, त्याला काय करणे, अडवणे. मग घरामध्ये मला सांगा, चार बंदिस्त आहेत, म्हणजे चार फक्त पुस्तक घेऊन बसणारे आहेत आणि एकटच मोकळा फिरणार आहे, तरी चौघ मिळून त्याला जाऊ देतील का, नाही जाऊ देणार. मग अशा प्रकारे या ठिकाणी पण तोच आहे, पदार्थात जर बंदिस्त इलेक्ट्रॉन जास्त असेल आणि फ्री इलेक्ट्रॉन कमी असेल तर करंटचं वहन होणार नाही. परंतु फ्री इलेक्ट्रॉन जास्त आहे आणि बंदिस्त काय कमी आहे. म्हणजे चार पाच भाऊ आहेत, चौघ दिवसभर गावभर फिरतात आणि एकच घरात बसतंय फक्त. मग मी चौघ ऐकणार आहेत का त्याचं, नाही. हे काही बोललं तर उचलून ह्यालाही घेऊन जातील की नाही. तर सिंपल लॉजिक काय माहिती आहे का, ज्या पदार्थात फ्री इलेक्ट्रॉन जास्त असतात आणि बंदिस्त इलेक्ट्रॉन कमी असतात, अशा पदार्थातून विद्युतधारेचं वहन होतं आणि या पदार्थालाच आपण कंडक्टर म्हणत असतो. डेली लाईफ मध्ये जे पदार्थ आपण वापरत असतो विद्युतधारेच्या वहनासाठी, जसं तुम्हाला आजूबाजूला या वायर्स दिसत असतील, हे सगळे काय म्हणून ओळखले जातात, कंडक्टर. ह्याचं एक्झाम्पल जर बघितलं तर उदाहरणार्थ अल्युमिनियम, कॉपर आहे, गोल्ड आहे, चांदी आहे. पण गोल्डचा वापर तर करू शकत नाही, कोरेला की तर पाहायला भेटणार गेले, करंट पाठवण्यासाठी कुठं वापरणार आहे. तर हे जनरली आपण डेली लाईफ मध्ये वापरत असतो. आता सेमी कंडक्टर काय बघा, जर तुम्ही भूतकाळाकडे जर गेलं तर सुरुवातीच्या काळामध्ये जे काही इलेक्ट्रॉनिक वस्तू होतं त्यांचा आकार खूप मोठ्या प्रमाणात होतं. बघा, कम्प्युटर असं म्हणायचं की या घरा एवढं असायचं, सीपीयू एवढं मोठं असायचं. परंतु जेव्हापासून सेमी कंडक्टर नावाच्या पदार्थाचा शोध लागला तेव्हापासून इलेक्ट्रॉनिक इंडस्ट्रीमध्ये पूर्ण बदल झालेला आहे. तर सेमी कंडक्टर मध्ये काय आहे बघा, सेमी कंडक्टर म्हणजे निसर्गातील असे काही पदार्थ आहेत जे वाहकचं पण काम करत असतात. वाहक यांनी काय, विद्युतधारेच्या वहनाचं पण काम करत असतात, यांनी कंडक्शन म्हणतो. तसेच ते दुर्वाहकाचं पण काम करत असतात, यांनी काय म्हणतो आपण त्याला, इन्सुलेशन. वाहक म्हणजे विद्युतधारेचं वहन करणे आणि इन्सुलेशन दुर्वाहक म्हणजे विद्युतधारेचं वहन करणार नाही. म्हणजे एकच पदार्थ दोघांचेही गुणधर्म दाखवतं. जेव्हा एखाद्या पदार्थाला तापमान जर वाढवलं, उष्णता दिली त्याला, तर तो वाहकाचं काम करतं. आणि त्या पदार्थाचं तापमान जर कमी केलं तर तो दुर्वाहकाचं काम करत असतं. म्हणजे अशा प्रकारे कंडक्शन आणि इन्सुलेशन दोन्ही गुणधर्म दाखवणाऱ्या पदार्थाला सेमी कंडक्टर म्हणत असतो. त्याचं उदाहरण जर बघितलं तर काय असणार आहे, एक असणार आहे जर्मेनियम असणार आहे आणि दुसरा असणार आहे सिलिकॉन. आता बघा, या पदार्थाची खासियत काय आहे,
हा पदार्थ स्वतः विद्युतधारेला कंट्रोल करतो, आपल्याला करायची गरज नाहीये. जर समजा जास्त होत असेल तर कमी करतं, कमी होत असेल तर वाढवण्याचं काम करत असतो. मग हा आपल्या वापरासाठी एकदम सुटेबल आहे. मग पहिलं एवढं इलेक्ट्रॉनिक वस्तूचा आकार मोठं का असायचं? कारण की ते लवकर गरम व्हायचं, म्हणून प्रत्येक इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटला एक फॅन दिलेला असायचं. आता मला सांगा, जर गरम होत असेल तर विद्युतधारेला कमी करणं, जर थंड होत असेल तर हे सगळं कंट्रोल करतं सेमीकंडक्टर. म्हणून काय केलं, आता ते फॅन जेवढे काही बसवायचे ते सगळे काय केले, काढून टाकले. आणि सेमीकंडक्टरचा शोध लागलं तेव्हापासूनच इलेक्ट्रॉनिक वस्तूचा आकार कमी झाला. का? कारण जेवढ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूला स्वतंत्र स्वतंत्र बसवत होतो आपण एखाद्या मोठ्या सेटअपमध्ये, ते आता आपण एकाच प्लेटवर बसवतो. बघा तुम्ही मोबाईलला फोडल्यानंतर एक प्लेट निघते त्याच्यामध्ये, टीव्हीला फोडल्यानंतर एक प्लेट निघते, त्याला मदरबोर्ड म्हणत असतो. कम्प्युटरला फोडल्यानंतर प्लेट निघते. तर जो पूर्ण मदरबोर्ड तयार झालेला आहे त्याच्या निर्मितीमध्ये कोणाचा वापर झाला? सेमीकंडक्टरचा. मग आजच्या घडीला जवळपास प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूमध्ये सेमीकंडक्टरचा वापर होतो, तो इलेक्ट्रिक कार पासून ते आपल्या हातामध्ये असणाऱ्या घड्याळामध्ये. तर अशा प्रकारे हे आहेत कोणतं? सेमीकंडक्टर. आता सुपर कंडक्टर काय बघा, कालांतराने शास्त्रज्ञाला असे काही पदार्थ सापडले, कोणते पदार्थ सापडले की ज्याच्यामध्ये तापमान जर कमी करत गेलो तर त्याच्यामध्ये रोध आणि रेजिस्टन्स पण कमी होत होतं. रोध म्हणजे काय? विद्युतधारेला विरोध करण्याचा गुणधर्म. आणि अशा प्रकारे तापमान कमी कमी करत गेलो तर ठराविक तापमानाला जर त्या पदार्थात रोध शून्य होऊन जात असेल तर त्याला सुपर कंडक्टर म्हणतात, त्याला अतिवाहकता म्हणतात. म्हणजे याचा अर्थ सेमी कंडक्टरच्या एकदम विरुद्ध आहे. सेमी कंडक्टर मध्ये तापमान कमी केलो तर मला सांगा रोध वाढत होतं, तर सुपर कंडक्टर मध्ये काय आहे, तापमान कमी करत गेलं तर रोध पण कमी होत जातो. आणि एका ठराविक तापमानाला, ठराविक टेम्परेचरला त्याच्यातलं रेजिस्टन्स शून्य होत असेल तर त्याला काय म्हणतो आपण? सुपर कंडक्टर. ह्याचे पण मला सांगा दोन एक्झाम्पल आहे. एक जर बघितलं मर्क्युरी आहे, आणि दुसरं जर बघितलं कार्बनचा अप्रूप, त्याला फ्लोरिन्स म्हणत असतो. तर हे दोन एक्झाम्पल आहेत. तर या ठिकाणी आता बघा, यानंतर पुढे जर बघितलं तर इन्सुलेटरचं काय पार्ट आहे? इन्सुलेटर मध्ये बंदिस्त इलेक्ट्रॉन जास्त असतात, बंदिस्त इलेक्ट्रॉन जास्त आणि मुक्त इलेक्ट्रॉन काय असतात माहित आहे का? कमी असतात. म्हणून ह्याच्यातून विद्युत धारेचं वहन होत नाही. फॉर एक्झाम्पल जर बघितलं लाकूड असेल किंवा नंतर बघितलं तर बाकीचे काही पदार्थ आहेत जे इन्सुलेटर म्हणून ओळखले जातात. मग या ठिकाणी प्रश्न काय विचारलं होतं तुम्हाला? डॅश पदार्थाचा प्रतिरोधकता यानी काय? रोध आणि रेजिस्टन्स निर्णायक तापमानाच्या खाली शून्य होतं. तर या प्रश्नाचं उत्तर काय असेल? कंडक्टर वाहक असेल का किंवा अतिवाहक यांनी सुपर कंडक्टर असेल का, रोधक यांनी काय म्हणतो आपण त्याला इन्सुलेटर असेल का? तर प्रश्नाचं उत्तर काय असू शकतो? अतिवाहक. तर हे कन्सेप्च्युअली डिपेंड आहे, सगळं पाठांतर करून जमणार नाही. तर तुम्हाला कन्सेप्ट समजून घ्यावं लागेल. आणि विषय अवघड नाही आहे. मी म्हणेल ना, पूर्ण 7 सेक्शन मध्ये एमपीएससीच्या जो सिलेबस दिलेले कंबाईन असो किंवा राज्यसेवा, सगळ्यात कमी सिलेबस जर बघितलं तर सायन्स आहे. परफेक्ट एरिया आहे. जसं मी तुम्हाला म्हटलो की राज्यसेवेसाठी या टॉपिकवर मिनिमम 2 प्रश्न, मॅक्झिमम 3 प्रश्न पण आलेले आहेत. परफेक्ट करून टाकायचा टॉपिक. विनाकारण पुस्तकात सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचत बसायचं नाही. मग आपल्याला पीवायक्यू मधून शिकायचंय काय? हेच ना. आता बघा दुसरा प्रश्न काय आहे? जर एखादी वस्तू 36 अंश, कळालं का, तिरक्या असणाऱ्या दोन समतल आरशाच्या मध्ये समरूप ठेवली तर किती प्रतिमा तयार होतील? म्हणजे हे प्रश्न जो आहे सपाट आरशाच्या संबंधित आहे. तुम्हाला प्रकाश नावाच्या टॉपिक मध्ये 3 सेक्शन आहे. एक आहे प्रकाशाचा गुणधर्म, दुसरा आहे आरसा ज्याला मिरर म्हणतो, तिसरा आहे भिंग ज्याला लेन्स म्हणतो. तर या टॉपिकवर पण कंपल्सरी प्रश्न आहे. जर तुम्ही पेपर चाललात तर तुम्हाला दिसेल 2016-17 पासून किंवा त्याच्या पहिलेपासून ते 23 पर्यंत प्रत्येक वर्षी राज्यसेवेला मिनिमम 1 प्रश्न, मॅक्झिमम 3 प्रश्न या टॉपिकवर पण आलेले आहेत. कोणतं? सेकंड टॉपिक ज्याला लाईट म्हणत असतो, ज्याला प्रकाश, ज्याची 3 सेक्शन, प्रकाशाचा गुणधर्म, आरसा ज्याला मिरर म्हणतो, आणि तिसरं कोणतं? भिंग. आता हा सपाट आरशावरचा प्रश्न आहे. आणि त्यांनी काय म्हटलंय बघा, त्याच्यासाठी पहिल्यांदा सपाट आरसा काय असतं ते समजून घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. अशा प्रकारे हा सपाट आरसा कसं तयार केलं जातं? एक काच घेतली जाते, जसं नॉर्मली काच, आणि काच तर पारदर्शक आहे, प्रकाश किरण त्याच्यातून आरपार जाऊ शकतो. मग आरसा तयार करण्यासाठी बघा, आरसा तयार करण्यासाठी त्या काचेला पाठीमागून एका पदार्थाचा लेप द्यावा लागतो. तो पदार्थ कोणता असायला पाहिजे? तो पदार्थ उदाहरणामध्ये लीड ऑक्साईड असणं गरजेचं आहे. चांदी असलं तरी चालतं. कोणत्याही पदार्थाचा लेप देऊन जमत नाही मित्रांनो. नाहीतर सर मी कोणत्याही पदार्थाचा लेप दिलो तर चालेल का? तर नाही चालणार. तर त्याच्यामध्ये चांदी किंवा लीड ऑक्साईड सारखे पदार्थ वापरावं लागतं. का? कारण की असा पदार्थ वापरायचा जो आरशावरून किंवा त्या काचेवरून प्रकाशाला तो रिफ्लेक्शन करणार आहे, ना की तो पलीकडे ऑब्झॉर्ब करणार आहे. तर यासाठी पाठीमागून चिखल लावला, समोर येऊन बघतो तर काय चिखलच दिसणार आहे. तर पाठीमागे काय लावावं लागेल? स्पेसिफिक पदार्थ. आता हा सपाट आरसा आहे.
वस्तू नेहमी आरशाच्या समोर ठेवतो बघा, वस्तू नेहमी आरशाच्या समोर ठेवतो. आता समजा वस्तूवरून प्रकाश किरण या आरशाकडे जाणार आहे आणि नंतर आरशामध्ये आपल्याला प्रतिमा भेटणार आहे. तर या ठिकाणी काय सांगतो ते व्यवस्थित समजून घ्या. समजा या ठिकाणी मुलगा थांबलेला आहे, किती अंतरावर थांबलेला आहे, किती अंतरावर थांबलेला आहे, तर असं समजून घ्या की 20 सेंटीमीटर अंतरावर वस्तू थांबलेली किंवा मुलगा थांबलेला, ऑब्जेक्ट म्हणतो. आता बघा सपाट आरशामध्ये मिळणारी प्रतिमा कशी मिळते आणि काय असते ते समजण्याचा प्रयत्न करा. जर समजा अशा प्रकारे समोरच्या बाजूला हे थांबलेलं असेल, काय थांबलेलं असेल, हा मुलगा, तर त्याची प्रतिमा त्याच्या बॅक साईडला तयार होते, आणि तेवढ्याच अंतरावर आपल्याला प्रतिमा तयार होताना दिसते. कोणत्या साईडला? पाठीमागच्या बाजूला. आता तुम्ही म्हणताल सर प्रतिमा पाठीमागच्या बाजूला कशी तयार होईल, कारण की आरसा तर अपारदर्शक आहे, प्रकाश किरण तर तिकडे जाणारच नाहीये, प्रकाश किरण तर इकडं होणार आहे, मग प्रतिमा तर या बाजूला तयार व्हायला पाहिजे. तर तसं नसतं भाऊ. काय होतं माहित आहे का, प्रतिमा या बाजूला जी तयार होऊ राहिली ती प्रतिमा खरी नसते, ती प्रतिमा आभासी असते. आता आभासी प्रतिमा म्हणजे काय, व्हर्च्युअल इमेज म्हणजे काय, एखाद्या ठिकाणी वस्तू नाही आहे तरी पण ती वस्तू आपल्याला त्या ठिकाणी दिसू राहिली. म्हणजे काय सर, तुम्ही बघा संध्याकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही अवकाशाकडे बघता किंवा मला सांगा त्यावेळेस तुम्हाला काय काय दिसतं अवकाशामध्ये, तर एखादं चंद्र दिसतं, एक चंद्र दिसतं आणि बाकी काही तारे दिसतात, आणि एखादं विमान वगैरे जात असेल तर विमान पण दिसतो. तुम्ही ऑब्झर्वेशन करा, चंद्र, तारे आणि विमान एकाच लाईन मध्ये असल्यासारखे वाटतात आपल्याला, सेम अंतरावर असल्यासारखे वाटतात. तर ऍक्च्युली सेम अंतरावर आहे का? नाहीये. विमान जवळ आहे, त्याच्यापेक्षा दूर चंद्र आहे, तारे तर त्याच्यापेक्षा कितीतरी दूर आहे, तरी पण आपल्याला ते जवळ दिसतात की नाही. मग ऍक्च्युली मला सांगा त्या प्रतिमा कोणत्या झाल्या? आभासी प्रतिमा झाल्या, कारण एक्झॅक्ट जिथं आहे तिथं न दिसता ते कुठे दिसत आहेत? अलीकडे. सेम त्याच पद्धतीने सपाट आरशामध्ये पण प्रतिमा अशा ठिकाणी दिसते ज्या ठिकाणी प्रकाश किरण एकत्र येतच नाहीये, म्हणून ती प्रतिमा काय? आभासी असते. आणि ज्या प्रतिमा आभासी असतात त्या नेहमी सुलटच असतात, म्हणजे जशी वस्तू आहे तशीच प्रतिमा तयार होते. मग सपाट आरशामध्ये मिळणारी प्रतिमा नेहमी आभासी, सुलट असते. आणि तिसरी, त्यांचा आकार जर बघितलं तर आकार वस्तूच्या आकारा एवढाच असतो, म्हणजे आकार पण काय? सारखा असतो. दुसरी गोष्ट, सपाट आरशामध्ये प्रतिमा आणि वस्तूचं अंतर पण सारखा असतो. मग अशा प्रकारे येणाऱ्या काळात जर तुम्हाला प्रश्न विचारलं की सपाट आरशाच्या प्रतिमेचा वर्णन करा, तर सपाट आरशामध्ये मिळणारी प्रतिमा नेहमी आभासीच मिळत असते. सपाट आरशामध्ये मिळणारी प्रतिमा नेहमी सुलटच असते. सपाट आरशामध्ये प्रतिमेचा आकार आणि वस्तूचा आकार काय? सारखाच असतो. सपाट आरशामध्ये जर बघितलं वस्तूचं अंतर आणि प्रतिमेचं अंतर काय? सारखं असतं. सपाट आरशामध्ये मिळणारी प्रतिमा ही कोणत्या बाजूला? उजव्या बाजूला मिळते, म्हणजे पडद्याच्या पाठीमागे मिळते म्हणतो याला आपण. आणि अशी प्रतिमा आपल्याला पडद्यावर घेता येत नाही. तर हे वर्णन आहे सपाट आरशाच्या बाबतीत. घरामध्ये जो वापरतो तो सपाट आरसा आहे. आता बघा या ठिकाणी मी काय म्हणतोय तुम्हाला, तर आता परंतु बघा, जर हे दोन सपाट आरसे, अशा प्रकारे एक सपाट आरसा आहे आणि अशा प्रकारे एक सपाट आरसा, दोन सपाट आरसे जर ठराविक कोणामध्ये जर ठेवलो तर आपल्याला एखादी वस्तूची प्रतिमा एक पेक्षा जास्त मिळताना दिसते. तर तुम्ही कधी बघा अशा ठिकाणी काही भूलभुलैया असतात बघा लहान मुलांना खेळण्यासाठी, तो जाऊन मध्ये थांबलं तर त्याला 7-8 प्रतिमा दिसायला लागतात. तर हे कशावर डिपेंड आहे? ते दोन आरसे किती कोणामध्ये ठेवतो त्याच्यावर डिपेंड असतं की प्रतिमेची संख्या किती तयार होणार. यासाठी एक सूत्र आहे, प्रतिमेची संख्या तयार होण्यासाठी एक सूत्र आहे. तर काय सूत्र आहे बघा, प्रतिमेची संख्या कसं काढायचं, तर 360 डिग्री घ्यायचं भागिले, मित्रांनो माहित आहे का, दोन आरसे किती कोणामध्ये ठेवलं ते थिटा -1. तर या ठिकाणी बघा थिटा काय आहे? दोन आरशामधील अँगल आहे, कोण आहे. तर आता हाच प्रश्न आयोगाने या ठिकाणी आपल्याला विचारलेलं होतं. जर एखादी वस्तू दोन आरसे किती किती डिग्रीमध्ये, 36 डिग्रीमध्ये आहे, तर त्याच्यामध्ये वस्तू ठेवलेली आहे, तर किती प्रतिमा किती तयार होईल? 360 भागिले किती? 36 मायनस किती? 1. तर हा कट झालं तर 10 - 1 बरोबर मला सांगा किती? 9. तर तुमचं उत्तर किती असणार आहे? दुसरं असणार आहे. तर कन्सेप्च्युअली जाणं गरजेचं आहे. उदाहरण वाचलोय, आन्सर बघितलं, 4 ऑप्शन नाही, कन्सेप्च्युअली. तर हा कोण चेंज करून विचारू शकतात तुम्हाला. तर अशा प्रकारचा हा प्रश्न 2023 चा होता. यानंतर बघा या ठिकाणी पी अपॉन रो प्लस एच जी 1 अपॉन कळालं का, प्लस इज इक्वल टू स्थिरांक आणि काय आर, हा समीकरण कोण दाखवता असा प्रश्न विचारलेला आहे. आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे मित्रांनो, आयोगाने हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे. तर हा प्रश्न काय विचारलं होतं, कारण ह्याचं साधर्म्य दाखवणारं एक इक्वेशन आहे, त्याला बर्नौलीचं समीकरण म्हणतो. हे सगळे समीकरण कशाच्या संबंधित आहेत माहिती आहे का? द्रवाच्या वहनाच्या संबंधित आहेत, वायूच्या वहनाच्या संबंधित आहेत. केमिस्ट्री मधला एक टॉपिक आहे कंपाऊंड नावाचं, त्याच्या रिलेटेड असणार आहेत. तर राज्यसेवा जर करायचं असेल
तुम्हाला तर राज्यसेवेसाठी काही टॉपिक्स आहेत ज्याच्यावर भर देणं गरजेचं आहे, ज्या अलीकडच्या काळामध्ये त्याच्यावर प्रश्न वाढलेले आहेत. एक आहे केमिकल बॉन्ड नावाचा टॉपिक पुढे सांगणार आहे, आणि दुसरं जर बघितलं तर कंपाऊंड नावाचा टॉपिक ज्याला संयुग म्हणत असतो. हे दोन टॉपिक नवीन आहेत आणि 11वीच्या एनसीईआरटी मधून ह्याच्यातून प्रश्न विचारताना दिसतात. फॉर एक्झाम्पल हा जो प्रश्न आहे आपल्या स्टेट बोर्ड मधून नाहीये, हा प्रश्न 11वीच्या केमिस्ट्री मधून विचारण्यात आलेला आहे. हा प्रश्न आयोगाने कॅन्सल केलं का? कारण की त्यांना विचारायचं होतं बर्नौलीचं समीकरण, पण बर्नौलीचं समीकरण तो नाहीये. बर्नौलीचं समीकरण काय आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो बघा. बर्नौलीचं समीकरण काय आहे तर P+1/2 जर बघितलं रो इंटू व्ही स्क्वेअर प्लस एच जी, कोरलं का एच हा आपला आहे एच प्लस एच रो जी, अशा प्रकारे जी आहे बरोबर के, हा बर्नौलीचं समीकरण आहे. ऍक्च्युली हे जर ऑप्शन मध्ये असलं असतं तर उत्तर काय आहे बरोबर राहिलं असतं, कारण त्यांनी देतानाच गणितीय समीकरण चुकवलं होतं म्हणून आयोगाने सेकंड आन्सर की मध्ये हा प्रश्न काय केलं, कॅन्सल केलं होतं. आता बघा तर हे पीवायक्यू बघितल्यानंतर पाठ करत बसू नका, कारण याच्यासाठी तुम्हाला बेसिक पासून तयारी करावी लागते. मी हे किती जरी एक्सप्लेन करून सांगितलं तर समजणार नाही, कारण बेसिक गोष्टीवर डिपेंड असणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून तुम्ही फक्त एवढं बघायचं की नाही हे प्रश्न ज्या टॉपिक वरून विचारले तो टॉपिक आपल्याला करायचा आहे. मग तो टॉपिक करत असताना डायरेक्ट हा पीवायक्यू पाठ करण्यात अर्थ नाही. तो टॉपिक आपल्याला बेसिक पासून चालू करावा लागेल त्या लेवल पर्यंत. समजलं? हे सगळे वायूच्या रिलेटेड असणारे समीकरण आहेत. कोणकोणते? बर्नौली समीकरण असेल, सातत्य समीकरण असेल. सातत्य समीकरण काय करतं रे? जेव्हा मला सांगा द्रव वहन होत असतो तेव्हा तो त्याचं वस्तुमान कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करतो, तर त्याला काय म्हणतो आपण? सातत्य समीकरण. अवघड नाहीये, एकदम सिंपल आहे. कळालं मी काय म्हणतोय? द्रव पदार्थ वहन होऊ राहिलं तर तो काय करत असतो? त्याचं वस्तुमान कॉन्स्टंट ठेवण्याचा प्रयत्न करत असतो, त्याला आपण सातत्य समीकरण म्हणत असतो. पास्कलचा नियम काय म्हणतो? पास्कलचा नियम म्हणतो जर एखाद्या एरियावर फोर्स अप्लाय केलं, तुम्ही एखाद्या एरियावर फोर्स अप्लाय केलं, या ठिकाणी फोर्स अप्लाय केलं तर तो सर्व दिशेला काय आहे? पसरला जातो. हे तर मान्य माहिती. तर वेगळं थोडी आहे. जसं हा बुक आहे, या बुकवर मी अप्लाय करतोय फोर्स, तर हा फोर्स काय सर्व दिशेला हळूहळू काय करणार आहे? पसरणार आहे. तर याला पास्कलचा काय म्हणत असतो माहित आहे का? आपण नियम म्हणत असतो. युलरचे नियम कशाच्या संबंधित आहे? हे ऊर्जेच्या संबंधित आहे. ट्रान्सफर कशी होते, काय होते त्याच्या रिलेटेड. समजलं? तर हे कळणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे हे प्रश्न कॅन्सल केलेलं होतं आयोगाने. पुढचा क्वेश्चन, जेव्हा अल्फा कण किरणोत्सर्जित घटकातून बाहेर पडतात तेव्हा काय होतं? तर आता हा टॉपिक पण आयोगाचा फेवरेट आहे केमिस्ट्री मधला. राज्यसेवेसाठी 2-3 टॉपिक कोणकोणतं? एक किरणोत्सारिता, दुसरं रेडिओ ऍक्टिव्हिटी, आणि आता तिसरे आणखी 2 टॉपिक आलेत. केमिकल बॉन्ड नावाचा एक टॉपिक आहे आणि कंपाऊंड नावाचा एक टॉपिक आहे, ज्याला द्रव्याचे रासायनिक वर्गीकरण म्हणतो. मोलॅरिटी, मोलॅलिटी. बघा ते दिसल तुम्हाला पुढे प्रश्न. आता बघा हा अल्फा कण किरणोत्सारित घटकातून बाहेर पडतात तेव्हा काय होतं असा प्रश्न विचारलेला आहे. तर यासाठी तुम्हाला एकदाच क्लिअर करून घ्यायचं. बघा इथं मी तुम्हाला प्रश्न कमी झाले तरी चालतं, पण टॉपिक समजून घ्यायचा प्रयत्न करा की नेमकं एखाद्या पीआयक्यूला बघायचं कसं, नाही तर नुसतं उत्तर सांगतोय पुढे जातो तसं नाहीये. तर काय असतं माहिती आहे का? निसर्गात मूलद्रव्ये असतात मित्रांनो, निसर्गात मूलद्रव्ये आहेत. त्या मूलद्रव्यापैकी काही मूलद्रव्ये हे स्टेबल असतात तर काही मूलद्रव्ये हे अनस्टेबल असतात. जे अनस्टेबल का असतात? कारण त्यांच्यामध्ये काहीतरी जास्त झालं असेल ना रे. तुझी जेवण करायची कॅपॅसिटी 3 चपाती आहे, पण तू जर 20-25 खाऊन घेतला असेल तर स्टेबल की अनस्टेबल? अनस्टेबल असणार आहे. तर सेम तशाच प्रकारे निसर्गातील काही मूलद्रव्ये अनस्टेबल आहेत. ही अनस्टेबिलिटी कोणाला कळाली माहित आहे का? सगळ्यात पहिल्यांदा जर बघितलं तर बेक्वेरेल नावाचा शास्त्रज्ञ आहे. बेक्वेरेल नावाच्या शास्त्रज्ञाला हे सगळ्यात पहिल्यांदा समजलं का? कारण त्यांनी युरेनियम नावाच्या मूलद्रव्याचा शोध लावला होता. या युरेनियमला त्यांनी एका कागदामध्ये गुंडाळून काचेच्या पेटीमध्ये ठेवून दिलं का? कारण त्याला काही कळत नव्हतं. घरी प्रयोगशाळा होती, मग तो आणखी महिना 4 महिना बाकीचं प्रयोग करत बसलं. त्याला नंतर एक दिवस आठवलं, यार आपल्याला युरेनियम सापडला होता, बघू त्याच्याने काय होतंय का. मग त्यांनी काढलं. काढल्यानंतर त्याला कळालं की ज्या काचेच्या पेटीमध्ये ठेवलं होतं त्या काचेवर काही काळे ठिपके डाग पडले होते, जसं कागद जळण्याच्या अगोदर काळा पडतो की नाही त्या पद्धतीने. तेव्हा त्याला समजून आलं की बाकीच्या कोणत्याच काचेवर असं पडलं नाहीये, फक्त युरेनियमच्याच काचेवर पडलं, बाहेरून तर कोणी हात पण लावलं नाही. तेव्हा त्याला समजलं की युरेनियम मधून न दिसणारी किरण बाहेर पडतायत आणि या कारणामुळे हे ठिपके पडले असतील. मग अशा प्रकारे एखाद्या मूलद्रव्याच्या केंद्रकातून न दिसणारे किरण बाहेर पडत असतात, त्या किरणालाच आपण काय म्हणत असतो? किरणोत्सारिता. त्यालाच आपण रेडिओ ऍक्टिव्हिटी म्हणून ओळखत असतो. खूप भयानक आणि डेंजर किरण असतात ते. एवढे डेंजर असतात ते जर आपल्या शरीरावर पडले तर आपल्या शरीराच्या डीएनए मध्ये बदल करून मित्रांनो आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे जेनेटिकल डिसऑर्डर निर्माण करू शकतात. तर तेव्हा माहित नव्हतं यांना. मग अशा प्रकारे हे किरण बाहेर पडतात त्यांनी सांगितलं. याच्यानंतर ह्याच शेजारी राहणार मेरी क्युरी आणि पेरी क्युरी माहित असेल.
या दोघांनी आणखी 2 मूलद्रव्यांचा शोध लावला आणि त्यांनी सिद्ध करून दाखवलं की हे 100% खरं आहे. निसर्गातील काही मूलद्रव्ये त्याच्यातून न दिसणारे इनव्हिजिबल अदृश्य किरण बाहेर फेकत असतात, त्याला त्यांनी किरणोत्सारीता नाव दिलं. पुढे जाऊन मित्रांनो माहित आहे का, रुदरफोर्ड नावाचा शास्त्रज्ञ आहे जो केंद्रकाचं, अणुच्या केंद्रकाचा अभ्यास करत होता. आणि रुदरफोर्ड यांनी सांगितलं की न दिसणारे किरण 2 प्रकारचे असतात, एकाला नाव दिलं अल्फा आणि दुसऱ्याला नाव काय, बीटा दिलं. आणि तिसऱ्या एक विलार्ड नावाचा शास्त्रज्ञ आहे, यांनी सांगितलं की आणखी तिसरं किरण आहे त्याला नाव काय दिलं, गॅमा. अल्फा हा पॉझिटिव्ह असतो, बीटा हा निगेटिव्ह असतो, गॅमा हा काय उदासीन प्रकारचा असतो, यानी न्यूट्रल असतं. आता हे तिघही मला सांगा अणुच्या केंद्रकातून काय करत असतील, बाहेर पडत असतात. डोळ्याने दिसतात का, नाही दिसत. मग जेव्हा आपण याला बघण्याचा प्रयत्न करतो, डोळ्याने दिसत नाही तरी पण बघण्याचा प्रयत्न करतो, तर सगळ्यात मोठा कोण असेल तर अल्फा असतो, त्यानंतर त्याच्यापेक्षा लहान बीटा असतं आणि सर्वात लहान कोण असतं, गॅमा. मग जर तुम्हाला प्रश्न विचारलं की वस्तुमान सर्वात जास्त कोणाचं, तर बघता क्षणी कळून जाते कोणाचं आहे, वस्तुमान सर्वात जास्त कोणाचं. असा जर प्रश्न विचारलं मास सर्वात जास्त कोणाचं, तर कोणाचं असेल, जास्त कोणाचं असेल, अल्फा. त्यानंतर मध्यम कोणाचा असेल, बीटा. सर्वात कमी कोणाचा असेल, गॅमा. अरे जो जाडजूड आहे 200 किलोचा आहे त्याला पळता येईल का, नाही पळता येत. समजलं, जो जाडजूड आहे 200 किलोचा त्याला पळता येईल का, नाही. मग इथं खाऊन पिऊन खात्या पित्या घरचा कोण दिसतोय आपल्याला, कोण दिसतोय, अल्फा किरण. मग त्याचा वेग सर्वात काय रे, कमी आहे. मग हा न खात्या पित्या घरचं दिसत, न काय पूर्ण काहीच नसल्यासारखं दिसत, म्हणजे हे त्या कुटुंबात येतं, एक तर उपाशी मरत नाही आणि 2 व्हीलर पण घेत नाही, आहे की नाही. तर तो कोण असणार आहे, हे मध्यम. म्हणजे मला सांगा ह्याचा वेग काय असेल, मध्यम. आणि सर्वात जास्त वेग हवेसारखा पळणारा जो हलका आहे. क्लिअर आहे. आता बघा जो हलका आहे, जो वेगाने पळतो ना भाऊ, तो एखाद्या पदार्थाला छेदून आरपार जाऊ शकतो. जो हळूहळू पळू राहिला तो छेदणार आहे का पदार्थाला, नाही. बघा हा पेन आहे, इकडून एरिया जास्त आहे, मोठं आहे, दाबलो तर आतमध्ये जाईल, नाही. पण लहान टाचन घेऊन दाबलो तर जाईल की नाही. मग जेवढं बारीक तेवढं वेग जास्त, तेवढं पेनिट्रेटिंग पॉवर काय जास्त. मग अशा प्रकारे त्याला आपण भेदन शक्ती म्हणतो, भेदन शक्ती, भेदन शक्ती. पेनिट्रेटिंग पॉवर ह्याची सर्वात काय कमी, ह्याची काय असणार आहे मध्यम, ह्याचं काय सर्वात काय जास्त असणार आहे. कन्सेप्च्युअली समजणं गरजेचं आहे. आता मला सांगा, जर केंद्रकातून 3 दगड आहेत, पहिला दगड, दुसरा दगड, तिसरा दगड, उचलून बाहेर फेकायचंय, सर्वात जास्त ताकद कुठं लावावी लागेल आपल्याला, पहिल्या दगडाला. का, कारण वस्तुमान काय जास्त आहे. मग एखाद्या अणुच्या केंद्रकातून अल्फा बीटाला बाहेर पडण्यासाठी स्वतःची ताकद वापरावी लागते. जसं तुम्ही इथं बसलेलं आहे, ऑटोमॅटिक बाहेर जाणार आहे का, नाही. तर तुम्हाला तुमची काय ताकद वापरावी लागेल. मग तुमच्या शेजारी 200 किलोचा कार्यकर्ता बसले, त्याला उठून बाहेर जायचं म्हणल्यावर तुमच्या दोघांपैकी जास्त ताकद कोणाला वापरावी लागेल, ज्याचं वजन जास्त आहे त्याला वापरावी लागेल. मग हे तिघही केंद्रकात प्रेझेंट आहेत, तिघांनी ठरवलंय बाहेर जायचंय, तर सर्वात जास्त ऊर्जा कोणाला वापरावी लागेल, अल्फाला. आणि यालाच आपण म्हणत असतो आयोनायझेशन एनर्जी, यालाच आपण म्हणत असतो आयनन शक्ती. शब्द ऐकला असेल तर आयनन शक्ती कोणाची जास्त असणार आहे रे, आयनन, आयनन शक्ती जर बघितलं तर कोणाची जास्त असणार आहे, आयोनायझेशन पॉवर कोणाची, अल्फाची जास्त असणार आहे. कारण आयनन शक्ती म्हणजे काय, किरणांना बाहेर पडण्यासाठी लागणारी ऊर्जा. ह्याची काय असणार आहे, मध्यम असणार आहे. ह्याचं काय असणार आहे, सर्वात कमी असणार आहे. आता बघा विद्युत चुंबकीय क्षेत्र म्हणजे काय, विद्युत चुंबकीय क्षेत्र म्हणजे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड. म्हणजे काय, असा क्षेत्र ज्या ठिकाणी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज उपस्थित असतात. मग जर मी अशा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज उपस्थित असणाऱ्या क्षेत्रातून जर मी या किरणाला पाठवलं, तर मला सांगा जो पॉझिटिव्ह आहे तो कोणाकडे झुकेल, निगेटिव्हकडे. जो निगेटिव्ह आहे कोणाकडे झुकेल, पॉझिटिव्हकडे. मग या ठिकाणी मला सांगा हा पॉझिटिव्ह आहे, हा निगेटिव्ह आहे, तर अल्फा कोणाकडे झुकेल, निगेटिव्हकडे. बीटा कोणाकडे झुकेल, पॉझिटिव्हकडे. म्हणजे हे दोघं पण मला सांगा त्या क्षेत्रामध्ये दिशा बदलेल की नाही, दिशा बदलतील. गॅमा हा उदासीन आहे, याला काही घेणं देणं नाहीये, आपल्या शेजारून कोण चाललंय कोण येऊ राहिलं. हा सरळ खाली मान गेलं की काय निघालं. मग हा दिशा बदलेल का, नाही बदलणार. दिशा बदलणारे कोण, हे दोघं, इकडं बघणं तिकडं बघणं. समजलीत पर्यंत. आता या व्यतिरिक्त मला सांगा, असं समजा हे तिघही घरातून पळून चाललेत, कोण कोण, अल्फा बीटा आणि गॅमा. आता पळून जाणारे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. काही पळून जाणारे घरातलं सगळं घेऊन जातात, आहे की नाही. काही पळून जाणारे घरात काही ठेवून जातात, आणि काही पळून जाणारे म्हणतात नाही काही घेऊन जायचं नाही, मी एकटं गेलं तरी बरं आहे की नाही. त्यापैकी बघा अल्फा किरण जेव्हा घरातून पळून जातो केंद्रकातून, तेव्हा तो अणुअंक 2 घेऊन जातो आणि अणुवस्तुमान किती, 4. म्हणजे ज्याचा अर्थ तो प्रोटॉन 2 घेऊन जातो आणि न्यूट्रॉन किती, 2 घेऊन जातो. म्हणजे सर्वात जास्त बॅग घरून घेऊन जाणारा कार्यकर्ता कोण, अल्फा किरण. मग अल्फा किरण जेव्हा केंद्रकातून बाहेर पडतं
तो त्याच्यासोबत 2 प्रोटॉन आणि 2 न्यूट्रॉनला बॅगेत भरून घेऊन जातो. मग मला सांगा, ज्याच्या घरातून तो पळून गेले, मला सांगा त्या घरात मला सांगा 2 प्रोटॉन कमी झाले, 2 न्यूट्रॉन कमी झाले. यालाच म्हणतो अणुआंक 2 कमी झालं, यालाच म्हणतो अणुवस्तुमानांक 4 ने कमी झालं. का? कारण अणुआंक म्हणजे प्रोटॉनची संख्या आणि अणुवस्तुमान म्हणजे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची एकत्रित संख्या. मग आपण एवढे दिवस काय पाठ करत आलं? अणुआंक 2 ने कमी होतं, अणुवस्तुमान 4 ने कमी होतं. पण आयोग बदललं, आयोगाने विचारलं की अल्फा किरण बाहेर जाताना काय होतं? उत्तर काय दिलं? प्रोटॉन 2 ने कमी होतो आणि न्यूट्रॉन 2 ने कमी होतो. पाठ काय करून गेलतो? अणुआंक 2 ने आणि अणुवस्तुमान 4 ने. तर कधी कधी आयोग गुगली टाकतं, तर आपल्याला आपल्या पद्धतीने तयार राहावं लागतं. म्हणून मी म्हंटलो की सगळ्यात महत्वाचं सायन्समध्ये कन्सेप्ट, बाकी नाही आहे. का? बाकीच्या सब्जेक्ट सारखा हा सब्जेक्ट नाही आहे. हिस्ट्री सारखा आहे का? गांधीजी आले गांधीजी गेले, नाही ना. इथं काय कन्सेप्ट समजूनच घ्यावं लागेल तुम्हाला. तर अशा प्रकारे सर बीटा किरण जाताना काय करतो? बीटा किरण मोठ्या मनाचा असतो. बीटा किरण म्हणतो नाही, घरचे लईच गरीब आहेत, मी काही देऊन जातो. म्हणून बघा, बीटा किरण जात असताना जर बघितलं तर सोबत फक्त एक निगेटिव्ह चार्ज घेऊन जातो. म्हणून मूळ केंद्रकामध्ये मित्रांनो माहित आहे का, अणुआंक 1 ने वाढतं, अणुआंक 1 ने वाढतं. अणुवस्तुमानात कोणताही बदल होत नाही, कोणतंही बॅग भरून घेऊन जात नाही, वजन भरून घेऊन जात नाही. आणि गॅमा किरण काय करतो सर? गॅमा किरण काय करतो? गॅमा किरण बाहेर जात असताना तो म्हणतो, मित्रांनो माहित आहे का, क्या लेके आए थे क्या लेके जाओगे, खाली हात आए थे खाली हात जाओगे. म्हणजे याचा अर्थ मला सांगा, तो काहीच घेऊन जात नाही, तो म्हणतो मी एकटं निघून जातो, एवढं कदरलेलं असतं ते, आहे की नाही. तर अशा प्रकारे या ठिकाणी प्रश्न तुम्हाला विचारलंय कोणता? तर या ठिकाणी विचारलंय अल्फा कण बाहेर जात असताना बॅगेत काय घेऊन जातो रे? काय घेऊन जातो सांगा? अणुअंक कितीने कमी? 2 ने. झेड. आणि अणुवस्तुमान कितीने? 4 ने. तर प्रश्न नाही विचारला जात बाहेरचे, तेच असतात. फक्त आपण तो टॉपिक किती क्लिअर करतो या सगळ्यांवर डिपेंड करतं काय आणि कशा प्रकारे असणार आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न झाला. बघा, मुलाचा ताप 104 डिग्री फॅरेनहाइट आहे, तर तापमान किती डिग्री सेल्सिअस असेल? उष्णता नावाचा टॉपिक आहे भौतिकशास्त्रामध्ये. या टॉपिकवर पण अलीकडच्या काळामध्ये प्रश्नांची संख्या वाढलेली आहे. छोटा टॉपिक आहे. यावर विचारत असताना एकतर सर्वात जास्त प्रश्न समीकरणावर विचारले जातात किंवा युनिटवर विचारले जातात. संकल्पना वगैरे या ठिकाणी जास्त नाहीये. आता बघा, उष्णता एक प्रकारची ऊर्जा आहे. उष्णता एक प्रकारची काय आहे? ऊर्जा आहे. आता बघा, एखादा पदार्थ किती उष्ण आहे हे कसं कळतं रे आपल्याला? हात लावल्यानंतर कळतं आपल्याला हे उष्ण आहे किंवा नाहीये. मग मला सांगा, एक पदार्थ खूप तापवलोय मी, लालबुंद झालेलं लोखंड आहे, आणि मी म्हणतो सांग किती उष्ण आहे. 2 पदार्थ तापवले, दोघेही लालबुंद दिसत आहेत आपल्याला, आणि मी म्हणलो की सांग जास्त गरम कोणता आहे. मग काय, जिभेवर ठेवून बघणार की हात लावून बघणार? पॉसिबल आहे का ते? नाही पॉसिबल आहे. कळालं? मग जसं उदाहरणामध्ये अशा प्रकारे. किंवा मला सांगा, वायर आहे, मी म्हणलो या वायर मधून करंट आहे किंवा नाही सांग मला, तर हात लावून सांगचाल का? नाही, पॉसिबलच नाही ना. लावायला लावशील पण सांगायला राहणार नाही. तर यासाठी काय माहित आहे का, तर जसं विद्युतधारेचं वहन करत असताना विद्युतधारा आहे किंवा नाही आहे हे तपासण्यासाठी एखाद्या उपकरणाचा वापर करतो, सेम एखाद्या पदार्थात उष्णता ऊर्जेची पातळी किती आहे हे दाखवण्यासाठी ज्या राशीचं, ज्या क्वांटिटीचं वापर केलं जातं त्याला आपण म्हणत असतो तापमान, त्याला आपण म्हणत असतो टेम्परेचर. टेम्परेचर मला सांगा काय दाखवतं? पदार्थातील हीटची पातळी दाखवतं, पदार्थातील उष्णतेची पातळी दाखवतं. हे टेम्परेचर मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कोणकोणत्या पद्धती? टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये मोजतो, टेम्परेचर डिग्री फॅरेनहाइट मध्ये मोजतो, टेम्परेचर केल्व्हिन मध्ये मोजत असतो. तर जनरली हे काय आहे इथं? 3 वेगवेगळ्या काय आहे इथं? पद्धती आहेत. आता बघा, या पद्धतीमध्ये काय काय असणार आहे? सगळ्यात पहिल्यांदा डिग्री सेल्सिअस. डिग्री सेल्सिअस मध्ये मोजत असताना प्रमाण किती ते किती घेतलं जातं? 0 डिग्री सेल्सिअस पासून ते 100 डिग्री सेल्सिअस या प्रमाणात मोजत असतो आपण. 0 म्हणजे काय रे? पाणी जो आहे या पाण्याचा गोठण बिंदू आहे. म्हणजे याचा अर्थ जर पाण्याचं तापमान 0 केलो तर पाणी हा बर्फात रूपांतर होतं. दुसरं बघा, 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे काय? हा पाण्याचा उत्कलनांक बिंदू आहे, उत्कलनांक बिंदू आहे. म्हणजे याचा अर्थ 100 डिग्री सेल्सिअस जर पाण्याला तापवलो त्यानंतर तो पाणी वाफेत रूपांतर व्हायला सुरुवात होऊन जातं. या व्यतिरिक्त जर बघितलं, एक आणखी पॉइंट आहे, त्याला म्हणत असतो आपण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. मित्रा, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. आता ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर किती आहे? तर या ठिकाणी जर बघितलं तर -273 डिग्री सेल्सिअस हा ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आहे. सर हे काय मॅटर आहे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर? मित्रांनो माहित आहे का, निसर्गातील कोणताही पदार्थ घ्या आणि त्या पदार्थाचं तापमान हळूहळू वाढवायला सुरुवात करा.
तर तापमान किती वाढवावं, किती वाढवावं याला काही लिमिट नाहीये. किती वाढवू शकता तुम्ही? 10,000 डिग्री सेल्सिअस करा, 1 कोटी डिग्री सेल्सिअस करा, किती करू शकता, त्याला लिमिट नाहीये. पण या जगातील कोणत्याही पदार्थाचं तापमान जर कमी करत आणलो, तर तापमान कमी करत आणल्यानंतर त्याला मात्र लिमिट आहे. त्या लिमिटपेक्षा खाली तापमान या जगातील कोणत्याही पदार्थाचा येऊ शकत नाही. आणि तो तापमान सेल्सिअसमध्ये -273 डिग्री सेल्सिअस आहे. आणि या तापमानालाच आपण अब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणत असतो. क्लिअर आहे? हे असणार आहे. तर ही पहिली पद्धत आहे कोणती? सेल्सिअसची. दुसरा आहे डिग्री फॅरेनहाइट. डिग्री फॅरेनहाइट मध्ये 32 डिग्री फॅरेनहाइट पासून ते 212 डिग्री फॅरेनहाइट असं मोजतो. 32 म्हणजे पाण्याचा गोठणबिंदू, 212 म्हणजे पाण्याचा उत्कलन बिंदू, आणि ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर -460 आहे. म्हणजे याचा अर्थ कळतोय का? मला सांगा, -273 डिग्री सेल्सिअस म्हणजेच मला सांगा -460 डिग्री काय? फॅरेनहाइट. मला सांगा या ठिकाणी 0 डिग्री सेल्सिअस म्हणजेच किती? 32 डिग्री फॅरेनहाइट. आणि या ठिकाणी 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती? 212 डिग्री फॅरेनहाइट. तर ते कन्व्हर्जन कधी कधी विचारतात. आणि तिसरी पद्धत आहे केल्विन. केल्विन मध्ये जर बघितलं तर 273 पासून चालू होतो 373 केल्विन. म्हणजे 273 केल्विन म्हणजेच किती? 0 डिग्री सेल्सिअस. 273 केल्विन म्हणजे किती रे? या ठिकाणी 32 डिग्री फॅरेनहाइट. तर पाण्याचा गोठणबिंदू सेल्सिअसमध्ये 0 डिग्री, त्यानंतर फॅरेनहाइट मध्ये किती? 32, आणि केल्विन मध्ये किती? 273. आणि हा 373 केल्विन म्हणजे किती? 100 डिग्री सेल्सिअस. आणि मला सांगा यानंतर किती? 212 डिग्री फॅरेनहाइट. तर तिघांचं मिनिंग काय? सेम आहे. आणि ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर इथे किती असणार आहे? 0 केल्विन. 0 केल्विन म्हणजे -273 डिग्री सेल्सिअस, -460 डिग्री फॅरेनहाइट, आणि काय? 0 केल्विन. तिघांचं काय? समान आहे. हे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आहे. आता बघा, मग हे कन्व्हर्जन पण करता येतं. कन्व्हर्जन पण करता येतं. जसं डिग्री सेल्सिअस जर काढायचं असेल, 5/9 ब्रॅकेटमध्ये डिग्री फॅरेनहाइट मायनस जर बघितलं मित्रांनो, माहित आहे का किती रे? सॉरी 40 ना, -40. या पद्धतीने आपण सूत्र लिहितो. तर हा सूत्र आहे -32 आहे. बघा, -32 हा फॉर्म्युला आहे. या फॉर्म्युलानुसार आपण काढू शकतो. आता इथं बघा, या प्रश्नामध्ये हेच विचारले त्यांनी. काय विचारलं होतं त्यांनी? 104 डिग्री फॅरेनहाइट दिलं ना आपल्याला. तर या ठिकाणी डिग्री सेल्सिअस काढायचंय. 5/9 ब्रॅकेटमध्ये इथं काय? 104 -32 असं आहे. किती येईल? डिग्री सेल्सिअस 5 इथं किती येणार आहे? 72 येईल ना. बरोबर आहे. 9 72, 8 किती? 40. तर किती डिग्री सेल्सिअस? 40 डिग्री सेल्सिअस. हे कन्व्हर्जन विचारू शकतात. तर हे कन्व्हर्जन माहित असणं गरजेचं आहे. तर 2-3 सूत्र आहेत, ते सूत्र फक्त लक्षात ठेवा. कोणकोणतं? केल्विनचं बघा. केल्विन कसं काढणार रे? 0 डिग्री सेल्सिअस प्लस 273 केल्विन आहे. जर तुम्ही सेल्सिअस काढत असाल तर कसं? केल्विन -273 असं कर. तर या पद्धतीने काय आहे? काढू शकता. तर हे फॉर्म्युले आहेत, व्यवस्थित लक्ष द्या. 2-3 ह्याच्यावर प्रश्न आलत. तर हे बघा, ह्याच्यावरून घ्यायचंय काय तुम्हाला? हे टॉपिक पूर्ण करायचे तुम्हाला. असं नाहीये की फक्त आपण PYQ बघितलो आणि थोडंफार वाचून घेतलो आणि सगळ्या गोष्टी आहेत. आता बघा, खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? हे असला प्रश्न जो आहे ना, याला अभ्यासाची गरज लागत नाही. याला डेली लाईफमध्ये आपण काय कॉमन, म्हणून मी काय म्हंटल तुम्हाला, सायन्सला तुम्हाला जोडून घ्यायचं स्वतःला. सायन्स म्हणजे वेगळं थोडी आहे. बायोलॉजीमध्ये आपल्याला आपल्या ऑर्गनचा अभ्यास करायचा आहे, आजूबाजूला असणाऱ्या प्राण्यांचा अभ्यास करायचा आहे, वनस्पतीमध्ये पानांचा, खोडांचा, मुळांचा, रात्रंदिवस आपला संदर्भ आलेला त्याच्यासोबत. कळालं का? भौतिकशास्त्रामध्ये काय आहे? जात असताना, येत असताना गतिमान गाडीचं निरीक्षण करायचं, गाडी थांबताना काय, गाडी ब्रेक मारताना काय, वेग वाढवताना काय होणार आहे. तरी डेली लाईफ, दगड वरती फेकलो खाली कसं येऊ राहिलं. तर वेगवेगळे जे काही सायन्समध्ये जर बघितलं, बाहेर इमॅजिनरी पार्ट नाहीये जास्त. आता बघा, मी तुम्हाला सांगतो. तुम्ही एक दोरीला दगड बांधलेला आहात, समजलं, आणि दोरी एवढी आहे, आणि त्याला फिरू राहिलो, असं फिरवतोय, असं गोल फिरू राहिलं. आता मी दोरीची लांबी वाढवून टाकली आणि मी म्हणलो फिरव. आता लांब दोरी असेल आणि तस फिरवायला लागला, तर वेग जास्त कधी असेल रे? दोरी बारीक असताना वेग जास्त असेल की लांब असताना वेग जास्त असेल? बारीक असताना. कॉमन सेन्सचा प्रश्न आहे ना. मग हा नियम सगळ्या ठिकाणी लागू पडतं. समजलं? हा नियम सगळ्या ठिकाणी लागू पडतं. म्हणजे याचा अर्थ असा आहे की समजा इथून चालू केलं आणि इथं दगड बांधलेला आहे, मग अशा प्रकारे रोटेट करू राहिले,
तर ह्याचं, आणि दुसरं दोरी लांब आहे आणि तो अशा प्रकारे रोटेट करून राहिलं, तर मला सांगा वेग जास्त कुठं असेल रे? वेग जास्त कुठं असणार आहे? या ठिकाणी. आणि वेग कमी कुठं असणार आहे? या ठिकाणी. म्हणजे अंतर वाढलं तर वेग काय होईल? कमी होणार आहे. मग हे कुठं कुठं लागू पडतं? मग मला सांगा हे कुठं लागू पडतं? तर अणूमध्ये लागू पडत असतो हा, ऍटॉम मध्ये, अणूमध्ये, ऍटम मध्ये लागू पडतं. कुठं? जसं हा केंद्रक आहे, केंद्रकात पॉझिटिव्ह प्रभार, आणि मला सांगा या ऑर्बिट आहेत त्याच्या, या ऑर्बिट आहे. तर आता मला सांगा या ऑर्बिट मधून इलेक्ट्रॉन फिरते की नाही? 100% फिरते. मग आता मला सांगा या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन आहे, या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन आहे अशा प्रकारे, या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन आहे अशा प्रकारे, आणि या ठिकाणी एक इलेक्ट्रॉन आहे. तर सर्वात जास्त वेग कोणत्या इलेक्ट्रॉनचा असेल? आतील कक्षेचं, कारण की एरी अंतर काय? कमी. त्याच्यानंतर काय? याचं कमी असेल. सर्वात कमी वेग कुठं? सर्वात बाहेरच्या कक्षेत. सेम मला सांगा आपली सूर्यमाला पण तशीच आहे ना. सूर्य केंद्रकाच्या ठिकाणी आहे आणि हे आजूबाजूला इलेक्ट्रॉनच्या जागेवर कोण फिरतायत? ग्रह फिरतायत. मग सूर्यापासून ग्रह जेवढं कमी अंतरावर असेल तेवढं त्या ग्रहाचा वेग काय? जास्त. आणि सूर्यापासून जेवढं दूर अंतरावर असेल तेवढं ग्रहाचा वेग काय? कमी. तर एक कॉमन प्रत्येक ठिकाणी दोरीला लागू पडलं, इलेक्ट्रॉनला लागू पडलं आणि या ठिकाणी लागू पडलं. मग अशा प्रकारे आपल्याला उत्तरापर्यंत जाता येईल ना. ग्रहाचा वेग सूर्यापासून जास्तीत जास्त अंतर असताना सर्वात काय? कमी असतो. बरोबर की चूक? बरोबर आहे. हो राहिलं का? सूर्यापासून कमीत कमी अंतर असताना सर्वात काय? जास्त असतो. आपला आग्रह काय आहे की सर ही लाईन मी पुस्तकात वाचलीच नाही. अरे येणारच नाही ना. कोण इमॅजिनरी? माझं बुक आहे आता नवीन आलंय, मला काय स्वप्नात पडलंय काही विचारलंय म्हणून? उद्या इलेक्ट्रॉनला विचारल ते. समजलं? परवा उदाहरण देईल, तुमच्या हातामध्ये दोरी पकडली हे करू राहिले ते करू राहिले. कारण पेपर काढणारा पुस्तक वाचून थोडी काढू राहिलं. तो ऑलरेडी एक्सपर्ट आहे. तो एखाद्या कॉलेजचं प्रिन्सिपल असेल किंवा त्यातलं ओएचडी असेल. तर यासाठी माहिती आहे का आपल्याला, जर बघितलं तरी कळणं गरजेचं आहे की आपलं सेन्स वापरायचं. पुस्तकाचं काम काय आहे? कन्सेप्ट क्लॅरिटी करून देणे. आणि या पद्धतीने तुम्हाला उत्तरापर्यंत जाता यायला पाहिजे मित्रांनो. यानंतर बघा पुढचा प्रश्न, जीवनसत्व. आता बघा पोषण नावाच्या टॉपिक मध्ये आतापर्यंत सर्वात जास्त प्रश्न फक्त आणि फक्त विटामिन्सवर विचारले. आता विटामिन्सवर विचारत असताना पण एक्सेप्शन खूप महत्वाचं आहे. एक्सेप्शन कुठं कुठं येणार आहे? प्रत्येकाचं युनिक फंक्शन आहे, प्रत्येकाचं युनिक फंक्शन आहे, तो लक्षात राहू द्या. कॉमन फंक्शन लक्षात नका राहू देऊ. जसं तुम्ही पुण्यात आलात, घरच्यांना कोणीतरी येऊन विचारलं मुलगा काय करतो किंवा मुलगी काय करते, तर काय म्हणतील रे? ते अभ्यास करू राहिलेत, पुण्यामध्ये आहेत. पुण्यात कशाला? अभ्यासाला आहे. मग अभ्यासच करता असं थोडी आहे. जेवण करता, नाश्ता करता, फिरायला जाता, चहा पिता. मग घरचे सांगतील का नाही पुण्याला आहे, चहा करतो, चहा पितो, नाश्ता करतो, जेवण करतो? नाही ना. तर कधी एक गोष्ट लक्षात घ्या, इथं पण सेम तोच नियम लागू पडतो. प्रत्येकाचं युनिक काहीतरी गुणधर्म आहे म्हणून त्याला महत्व आहे. बाकी कॉमन गुणधर्म तर भरपूर आहे. जसं सगळेच चहा पितात, बरोबर का, सगळेच जेवण करतात, तर ते कधी विचारलं जात नाही. तर युनिक गुणधर्म विचारतात. आता इथं बघा अजीवनसत्व काय आहे? रात आंधळेपणा. आता हे वाचतोय तर हे वाचू नका, हे समजून घ्या. जसं उदाहरणामध्ये अजीवनसत्वामुळं रात आंधळेपणा का होतं त्याचं कारण सांगतो बघा. आपल्या डोळ्याचा हा भिंग आहे आणि हा आपला दृष्टीपटल आहे, रेटिना, याला काय म्हणतो आपण? दृष्टीपटल आहे. क्लिअर आहे? या दृष्टीपटलावर आपल्या दोन पेशी असतात. या दृष्टीपटलावर, रेटिनावर दोन पेशी असतात. एकाला म्हणतात रॉड सेल, एकाला म्हणतो कोन सेल. याचं काम काय? यांचं काम काय आहे? यांचं काम आहे जास्त प्रकाशात रंगाला प्रतिसाद देणे. कोणाला? रंगाला. कळलं का? आणि दुसरं काम आहे अंधुक प्रकाशाला प्रतिसाद देणे. अंधुक प्रकाशाला काय करणे? प्रतिसाद देणे. अंधुक प्रकाशाला प्रतिसाद देतात बरं, अंधुक प्रकाशामध्ये रंगाला प्रतिसाद नाही देतात. म्हणून बघा थोडं अंधार असेल ना, त्याच्यामध्ये कोणीतरी येऊ राहिलं हे तर दिसतं, पण त्याच्या शर्टचं कलर काय आहे हे आपल्याला कळत नाही. हे डेली लाईफ मध्ये एक्झाम्पल आहे. हे जेव्हा तुम्ही असं फील करून शिकताल ना तेव्हा विसरणार नाही. नाहीतर उन्हाकार वाचू राहिलो, अंधुक प्रकाशात दिसत नाही. काही काही तर नुसतं रात आंधळेपणा म्हणजे रात्री दिसत नाही. रात्री तर कोणाला दिसत नाही, पूर्ण अंधार असेल तर कोणाला दिसतं? तर रात आंधळेपणा म्हणजे अंधुक प्रकाशामध्ये न दिसणं. आता बघा हे दोन्ही काम कोण करतं? कोनसेल आणि रॉड सेल. हे काम करण्यासाठी या कोनसेल आणि रॉड सेल मध्ये रेडॉप्सिन नावाचा रंगद्रव्य असतं. आणि हा रेडॉप्सिन रंगद्रव्य जेवढं जास्त तेवढं हे कार्य व्यवस्थित.
आणि रेडॉप्सिन रंगद्रव्याच्या निर्मितीमध्ये विटामिन ए ची खूप महत्वाची भूमिका असते. समजलं? विटामिन ए ची खूप महत्वाची भूमिका असते. म्हणून बघा, विटामिन ए कमतरता या दोघी पेशींचं कार्य काय कमी, आणि या कारणामुळं अंधुक प्रकाशामध्ये आपल्याला डिटेक्शन होणार नाही. यालाच आपण काय म्हणतो, रात आंधळेपणा म्हणून ओळखलं जातं. कळतं इथपर्यंत? आणि हा विटामिन ए जो आहे ना, त्याचं नाव जर काय असेल तर ह्याचं नाव आहे मित्रांनो, माहित आहे का? काय म्हणतो आपण त्याला? कॅरोटीन. हे कशावरून पडलं? गाजरमध्ये ह्याचं प्रमाण जास्त असतो, आणि गाजरला लाडाने काय म्हणतो आपण? कॅरोट. समजलं? समजलं? आणि हाच प्रश्न आयोगाने 2023 ला विचारलं. काय विचारलं? जीवनसत्व अ चा सोर्स कोणता? तिसरा ऑप्शन दिलं तर गाजर मराठीतून, आणि इंग्रजीतून काय दिलं तर खाली? कॅरोट. तर का विचारलं? अरे जर एखाद्या सोर्सच्या नावावरून त्या जीवनसत्वाचं नाव पडत असेल तर तो त्याचा युनिक फीचर झाला ना. तो त्याचा काय आहे? युनिक फीचर झाला. म्हणून मी काय म्हंटलो की युनिक गुणधर्माकडे लक्ष द्यायचं. कळतंय? तर हे कॉमन गुणधर्म कळणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त बघा आणखी काय आहे रे? ड जीवनसत्व. याला सांगितलं तू फक्त हाडांना सांभाळ आणि दाताला सांभाळ. म्हणजे विटामिन डीचं रोल काय? हाडांना आणि दातांना सांभाळायचं, म्हणजे त्यांचं वाढ आणि विकास. आणि जर हाडांना आणि दातांना हे व्यवस्थित घटत नसेल तर शरीराची बांधणी व्यवस्थित होत नाही. मुलगा अपंग टाईप जन्माला येतो. मुलगा अपंग टाईप जन्माला येतो. मग ड जीवनसत्वामुळे कोणतं? मुडदूस, ज्याला रिकेट्स म्हणतो. म्हणजे काय रे? मुलाचे पाय ते धनुष्यबाणासारखे होऊन जातात. कसं? ते पिक्चर बघितलं का सैराट? त्याच्यामध्ये एक कार्यकर्ता आहे बघा. कोणतं कार्यकर्ता? ते अर्धवट साबण लावून पळत पळत आलता ओरडून सांगायला. काय नाव त्याचं? तर त्याचं नाव बघा, काय म्हणतो त्याला प्रेमाने तिथं? लंगड्या म्हणायचं. तर त्याचे पाय बघा क्रॉस आहे की नाही, पण त्याला मुडदूस नाहीये. त्याला वेगळं प्रॉब्लेम आहे, पण सेम तसे पाय होतात. कोणामध्ये? रिकेट्समध्ये, मुलांमध्ये. क्लिअर आहे? लहान मुलांमध्ये हा आढळतो. कोणाच्या अभावामुळं? व्हिटॅमिन डी. यानंतर बघा क जीवनसत्व. क जीवनसत्व मध्ये स्कर्वी होतं. स्कर्वी मध्ये काय होतं? दातातून, हिरड्यातून रक्त यायला सुरुवात होतं. यानंतर B12च्या अभावामुळे रक्तक्षय आणि अॅनिमिया नावाचा रोग होतो. B12च्या अभावामुळं. तसेच मित्रांनो माहित आहे का? B9च्या अभावामुळं. तसेच जर बघितलं तर B6, या तिघांच्या अभावामुळं अॅनिमिया होतो. B12ला सायंटिफिक नाव काय आहे? ह्याच्या निर्मितीमध्ये कोबाल्ट खूप महत्वाची भूमिका निभावतो, म्हणून ह्याचं शास्त्रीय नाव काय आहे? सायनोकोबालामीन. आणि आयोगाने हा प्रश्न ऑलरेडी विचारलं की B12ची संरचना कशापासून बनलेली? उत्तर काय दिलं? कोबाल्ट. दुसरी खासियत आणखी काय माहित आहे का? हा जो B12 आहे हे पालेभाज्यामध्ये आढळत नाही. हे B12 पालेभाज्यामध्ये आढळत नाही. दूधजन्य पदार्थ, मांस आणि बाकीच्या घटकामध्ये आढळतो. युनिक गुणधर्म झालं. आयोगाने हा प्रश्न विचारलं आणि पहिलंच ऑप्शन दिलेलं होतं पालेभाज्या. आणि आपण पालेभाज्या बघितलं तर सगळं सोडून देऊ, पण त्याला घरी घेऊन येऊ, म्हणजे त्यालाच गोल करणार. आयोग जाणून बुजून दिलतं ना. म्हणून मी म्हणलो की युनिक गुणधर्म बघा की नेमकं कोणाचं रोल काय असणार आहे हे समजणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. कोरेलं का? त्या व्यतिरिक्त बघा B3 मुळे पेलाग्रा नावाचा रोग होतो. पेलाग्रा नावाचा, ह्याला 3Dचा रोग म्हणून ओळखलं जातं. B1 मुळे मला सांगा बेरी नावाचा रोग होतो. ह्याच्यामुळं शरीराचं समतोल वगैरे जातं. तर हे आपल्याला समजणं गरजेचं आहे. ह्याच्या व्यतिरिक्त के मुळे मला सांगा, के मुळे रक्त गोटत नाही, ब्लडिंग, रक्त गोटत नाही. म्हणजेच काय? एखाद्या ठिकाणी जखम झाली तर रक्त चालूच राहतं. समजलं? तर हे सगळे आहेत. यानंतर मला सांगा ईच्या अभावामुळे वांजपणा हे काय आहे? डिसऑर्डर निर्माण होतं. प्रत्येकाचं युनिक गुणधर्म आहे. तर हे एकदाच क्लिअर करून टाकायचं काय काय युनिक आहे. कॉमन गुणधर्म करायची गरज नाहीये. मग ह्याचं उत्तर काय येईल रे? अ च चौथं कुठं आहे? एका ठिकाणी आहे बघा, बाकी बघायची गरज नाही ना. तर अशा प्रकारे प्रश्न आला तर आपल्याला डिटेक्ट करता यायला पाहिजे. बघा, अँग्विना ट्रेटिसी हा वनस्पतीवर आढळणारा परजीवी नेमॅटोडा आहे, जो गहूवर असतो. टुंडू रोग नावाचा रोग निर्माण करतं. आता बघा टुंडू डिसीज. आता या ठिकाणी काय म्हणतो? मोजून 15 ते 20 रोग आहेत, आणि या रोगावर कंबाईन असो मित्रा किंवा राज्यसेवा असो, प्रत्येक वर्षी 1 किंवा 2 प्रश्न काय कन्फर्म आहे. पुस्तकात एकाच पेजवर दिले मी. काय 50-60 पाठ करत बसायची गरज नाही. पण हे पाठांतराचा विषय आहे, हे कन्सेप्च्युअली नाही आहे. यासाठी 2 दिवस लागेल, 3 दिवस लागेल, 4 दिवस लागेल, 5 दिवस लागेल. कम्प्लीटच करायचं. ते डायलॉग आहे ना, जब तक तोडेंगे नाही तब तक छोडेंगे. ती एनर्जी पाहिजे आतमधून. नाही सर कंटाळा येते, पाठ होईना गेले, कसं काय होणार नाही भाऊ? होईल ना. तुझ्या इंटरेस्टवर डिपेंड आहे ना. तुझ्या इंटरेस्टची गोष्ट असेल तर 50 किलोमीटर पायी चालत जाशील.
तर यासाठी काय माहित आहे का, आपल्यावर डिपेंड आहे की आपल्याला पास व्हायचं किंवा नाही व्हायचं. या सगळ्या गोष्टी या सगळ्या घटकावर हे करत असते. म्हणून हे टॉपिक, ह्याचं उत्तर काय, गहूवर टुंडू रोग. या आता बघा, अँग्विना ट्रिटिसी आणि आणखी एक, ह्याला जीवाणू पण कारणीभूत असतो, जीवाणू पण कारणीभूत असतो. त्याला काय म्हणत असतो आपण मित्रांनो माहित आहे का, मायकोबॅक्टेरियम ट्रिटिसी. तर बघा, याच रोगासाठी आणखी एक कारणीभूत आहे जीवाणू, त्याला मायकोबॅक्टेरियम ट्रिटिसी म्हणत असतो. तर हे पण काय आहे, टुंडू रोगच निर्माण करतं. कोणावर, गहूवर. मग बाकी बाजरीवर, कोणावर, ह्याच्यावर लक्षात राहू द्या काय असणार आहे. बघा, शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास. तर मित्रांनो माहित आहे का, या ठिकाणी उत्तर येतो मोलुस्कांच्या कवचांचा अभ्यास. मोलुस्का, गोगलगायच्या वरती कवच असतो की नाही, कोरेल, त्याचा अभ्यास. तर अशा प्रकारे बघा, याला काय म्हणतो, शेल्स ऑफ मोलुस्काच्या स्टडीला आपण काय म्हणतो, कॉन्कोलॉजी म्हणून ओळखलं जातं. कॉन्कोलॉजी काय म्हणत असतो. बघा, यानंतर जर बघितलं सिलेंट्राटा, सायनाडोलॉजी, सायनाडोलॉजी म्हणून ओळखलं जातं त्याला. हे असणार आहे. यानंतर मोलुस्काच्या अभ्यासाला काय म्हणतो, मॅलेकोलॉजी. याला आपण म्हणत असतो मॅलेकोलॉजी. आणि ह्याला पण काय म्हणत असतो, मॅलेकोलॉजीज म्हणतात. फक्त इथं विचारले त्यांनी. समजलं. तर अशा प्रकारे एक, आता हा क्वेश्चन रिपीट होणार नाही, पण बाकीचं लक्षात राहू द्यायला पाहिजे. जसं पेरिफेरा आहे, सिलेंट्राटा आहे, तर याचं थोडंफार समजणं गरजेचं आहे. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदू काय असतात आणि ते खालील वैशिष्ट्य दाखवतात मोलुस्काची. आता मोलुस्कामध्ये जर बघितलं तर मी तुम्हाला सांगतो काय काय आहेत. मोलुस्कामध्ये सगळ्यात पहिलं ऑर्गन लेवलचं शरीर आढळतं आपल्याला, ऑर्गन लेवलचं शरीर आढळतं. यानंतर जर बघितलं मोलुस्कामध्ये आपल्याला बायलॅटरल सिमेट्री आढळताना दिसते, बायलॅटरल, द्विपार्श्व सममिती म्हणतो आपण त्याला. तिसरं पॉईंट जर बघितलं, मोलुस्कामध्ये बॉडी कॅव्हिटी प्रेझेंट असते आणि सिलोमेट संरचना आपल्याला, ह्याला एक सिक्वेन्स आहे बरं, माझं युट्यूबला एक लेक्चर आहे बघा, तोंडपाठ होऊन जाईल. 10चे 10 संघाचे गुणधर्म आहेत ना, लेक्चर बघितल्यानंतर एकाने जरी सांगितलं ना, सर मला पाठ नाही झालं, भाऊ शिकवायचं सोडून देईल. कारण त्याला एक स्किल आहे, त्याला एक टेक्निक आहे. प्रत्येक टॉपिक मध्ये उतरायची एक टेक्निक आहे आणि बाहेर निघायची पण एक टेक्निक आहे. सायन्स म्हणजे कोरडी विहीर आहे. शिडी लावून व्यवस्थित उतरलं तर काही प्रॉब्लेम नाही, डायरेक्ट उडी मारलं तर तू तिकडच आणि ती विहीर पण तिकडच. त्यासाठी काय एक टेक्निक आहे. तर अशा प्रकारे बघा, ऑर्गन लेवलचा आहे, बायोलॅटरल सिमेट्री आहे, सिलोमेट आहे. यानंतर जर बघितलं, ट्रिप्लोब्लास्टिक संरचना आपल्याला आढळताना दिसते, 3 लेयरची. तर हे वेगवेगळे गुणधर्म आहेत. ह्याच्या व्यतिरिक्त मोलुस्का हा दुसरा सर्वात मोठा संघ आहे. कशाचं, प्राण्यांचं. पहिलं कोण येतं, आर्थ्रोपोडा येतं. हे दुसरा सर्वात मोठा संघ आहे. त्याच्यावर पण प्रश्न 2023 कंबाईन मेन्सला प्राणी वर्गीकरणावर 5 प्रश्न होते. एकूण बायोलॉजीवर 6, त्याच्यातले 5 प्रश्न वर्गीकरणावर. कोणतं, ते पण प्राण्यांच्या रिलेटेड, वनस्पतीच्या रिलेटेड. त्यासाठी वर्गीकरण एवढं मस्त टॉपिक आहे. पूर्ण बायोलॉजी एकीकडे आणि फक्त वर्गीकरण एकीकडे. आयोगाचा फेवरेट. त्यासाठी वर्गीकरणाला महत्व देणं गरजेचं आहे. महत्व देत असताना पाठ करून जमणार नाही, कारण त्याला एक टेक्निक आहे. त्यानुसार युट्यूबला बघा लेक्चर, तुम्हाला 100% कळून जाईल. काय नाव सर्च केलं तर येऊन जाईल. तर आता बघा, हे प्राणी काय आहे, इंग्लिश मधून वाचलो तर कळून जाईल. दे आर सेकंड लार्जेस्ट फायलम इन द अॅनिमल किंगडम. बरोबर आहे, पहिलं विधान बरोबर आहे. आता आपल्याला काय निघायचं, योग्य निगडायचंय. आहे, तर मला सांगा काय असणार आहे. बघा सगळी ठिकाणी दे आर जनरली बायलॅटरल सिमेट्री, सांगितलं की नाही आता मी तुम्हाला. बायलॅटरल कोणाकोणामध्ये आढळते माहिती आहे का, कसं लक्षात ठेवायचं. पहिलं आहे प्रोटोझोआ, दुसरं आहे काय, पेरिफेरा, तिसरं कोणतं, सिलेंट्राटा. सिलेंट्राटा वरचे 3 जर सोडले ना, बाकी उरलेले सगळे बायलॅटरल आहे. फक्त एकच अपवाद आहे, 9व्या नंबरचा, कोण, इकायनोडर्माटा. तर सिंपल आहे, फक्त तुम्ही समजणं गरजेचं आहे. मग अशा प्रकारे हे पण बरोबर आहे. बी, दे आर ओनली टेरिस्ट्रियल अॅनिमल, चुकीचं आहे ना रे. पाण्यात पण असतं नाही, मोलुस्का मधील प्राणी पाण्यात पण असतं. ऑक्टोपस कुठं आढळतो आपल्याला, पाण्यामध्ये आढळतो की बाहेर, राजस्थानला आढळतो का, हा रेतीमध्ये खाली जाऊ राहिलं नाही. तर ऑक्टोपस पाण्यात आढळतो. तर ही काय म्हणतो, फक्त टेरिस्ट्रियल आहे, म्हणजेच काय, जमिनीवर राहतात. तर हे विधान काय आहे, चुकीचं आहे. कॉमन सेन्सचा प्रश्न बघा, संघाचे गुणधर्म जर आठवले नाही ना, तर त्याच्यातील उदाहरण लक्षात ठेवा. समजलं. संघाचे गुणधर्म जर आठवलं नाही, तर त्याच्यातील काय उदाहरण लक्षात ठेवा. त्याच्या आधारे उदाहरण लक्षात ठेवलं, त्या प्राण्यांचं गुणधर्म, संघाचं गुणधर्म जवळपास 90% काय सेम असतो. कळतंय. तर अशा प्रकारे बघा. यानंतर आता जसं उदाहरणामध्ये सर्व पक्षी हवेत उडतात, उदाहरण लक्षात, पेंग्विन उडतो का, नाही. तसं आता बघा, दे आर हॅव्हिंग अ मस्क्युलर फूट,
आता बघा या ठिकाणी काय आहे हे दिलेलं आहे, त्यांना मासल पाय असतात. तर काही प्राण्यांमध्ये आपल्याला मग उत्तर कोणतं येईल रे, कोणतं येईल सांगा पटकन, कोणतं? आता बघा ब, हा पहिलं आहे, त्यानंतर काय दुसरं पण आहे अ आणि ब, इथं पण आहे तिथं पण आहे, आणि त्यानंतर कोणतं ड. तर उत्तर कोणतं येईल? हे येईल ना? अरे दोन्ही ठिकाणी अ ब झालंय का? काही प्राण्यांमध्ये ते मासल पाय आढळताना दिसतात आपल्याला, म्हणजे कोणतं उत्तर येणार आहे? अ ब आणि ड. तर या ठिकाणी हा उत्तर असू शकतो. आता बघा या ठिकाणी जर बघितलं, बरोबर आहे, अ ब आणि ड असणार आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न, 0.10 जलीय एचसीएल द्रावणाचा पीएच काढण्यासाठी खालीलपैकी कोणता गणितीय संबंध वापरावा? मी तुम्हाला म्हणलो ना नवीन टॉपिक राज्यसेवेसाठी, हे बघा हे असेल. तर पीएच काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा, पीएच काढण्यासाठी एक फॉर्म्युला आहे ज्याच्या आधारे आपण पीएच काढत असतो. कोणता फॉर्म्युला आहे? तर या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो, पीएच बरोबर कसं काढलं जाईल, तर मायनस लॉग ब्रॅकेटमध्ये जर बघितलं तर आपल्याला हायड्रोजन आयनची संख्या घ्यायची असते अशा प्रकारे. का? त्याचं कारण सांगतो. तर तो काय म्हणतो रे, एच सी एल आहे की नाही, एच सी एल ऍसिड आहे. ऍसिड काय माहित आहे का? कारण की ज्या द्रावणात मित्रा, ज्या द्रावणात एच सी एलचं विघटन जर केलो, एच प्लस तयार होईल आणि क्लोरीन मायनस. ज्या द्रावणात या हायड्रोजनचं कॉन्सन्ट्रेशन असतं ना, त्यालाच आपण ऍसिड म्हणत असतो, कारण त्याच्यामुळेच ऍसिड गुणधर्म प्राप्त होत असतो. तर एच सी एल मध्ये सर्वात जास्त काय आढळेल आपल्याला? हायड्रोजन आयन्स. एच सी एल मध्ये सर्वात जास्त काय आढळणार आहे? हायड्रोजन आयन्स. कळतंय? आता मग बघा या ठिकाणी काय म्हणतो, सर्वात जास्त हायड्रोजन आयन्स आढळणार आहे. तर आता इथं हायड्रोजन आयनची संख्या किती दिलेली आहे? इकडे गेले रे, किती होतं ते? कुठ कसं? मो ना? हा, बघा आता, तर काय म्हणते ते, 0.0 काय 1 मोलर आहे, 0.1 मोलर एवढं आहे. तर आता कसं घ्यायचं, काय घ्यायचं ते मी तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी पीएच बरोबर मायनस लॉग, या ठिकाणी जर बघितलं तर आपल्याला घेता येईल किती, तर या ठिकाणी बघा 0 किती आहे, 1 आहे, 0.1 आहे. क्लिअर आहे, -0.1 आहे. तर आता बघा -log 10, इथं 10 घेतलं तरी चालतं, कारण हे हायड्रोजन आयन्सचं प्रमाण दिले, हे म्हणजे काय आहे, हायड्रोजन आयन्सचं प्रमाण आहे. मग आता पीएच बरोबर काय येईल, -log 10 आणि ब्रॅकेटमध्ये काय 0.1, हा आलं उत्तर आपलं. पण असं उत्तर तर दिसतच नाही सर या ठिकाणी. मला सांग भाऊ, त्याचं मिनिंग काय आहे? त्याचं मिनिंग तेच आहे ना, हा दशांश चिन्ह वरती आहे की नाही मायनस मध्ये, तो जर काढलो तर दशांश चिन्ह एकच्या अलीकडे सरकणार आहे ना. मग काय येईल या ठिकाणी, हा पीएच म्हणजेच काय, पीएच बरोबर लॉग कोरेला का 10 ब्रॅकेटमध्ये काय 0.1 अशा पद्धतीने. समजलं? तर उत्तर तो नाही येणार, उत्तर कुठे येईल, मायनस आहे ना, तर कोणतं, तिसरं. आता ह्याचं उदाहरण सांगतो, फॉर एक्झाम्पल आता, हा 4 × 10⁻³ मोल HCl चे पीएच काढा. HCl चं पीएच काय करा, काढा. असा प्रश्न तुम्हाला येणाऱ्या काळात येऊ शकतो. तो सूत्र वापरायचं. कोणतं सूत्र आहे? पीएच बरोबर मायनस काय लॉग असणार आहे. आणि या ठिकाणी मला सांगा, हायड्रोजन आयनशी सहती कसं घ्यायचं ते सांगतो. हायड्रोजन आयनशी सहती कसं घ्यायचं, तर पीएच बरोबर मायनस लॉग, किती सहती आहे हायड्रोजन आयनशी, 4 × 10⁻³ मायनस किती, 3. क्लिअर आहे? आता असं घेतल्यानंतर हा जो मायनस दशांश चिन्ह आहे ना, तो लॉगच्या पहिले घेऊन टाकायचं, लॉगच्या काय पहिले घेऊन टाकायचं. मग कसं, पीएच बरोबर 3 इकडं आला, तो प्लस घेऊन टाकायचं, मायनस लॉग ब्रॅकेटमध्ये किती राहिलं, 4. समजलं? आणि log 1, log 2, log 3, log 4, log 5 ह्याची काही फिक्स किंमत असते. जसं या ठिकाणी बघा आता, लॉग आणि या ठिकाणी त्याची किंमत दिलेली आहे. log 1 जर असेल तर त्याची किंमत किती असते, 0 असते. मित्रांनो log 2 जर असेल तर त्याची किंमत 0.30 असते. लॉग जर 4 असेल, 3 असेल तर त्याची किंमत 0.48 असते. log 4 असेल तर त्याची किंमत 0.60 असते.
आणि log 5 जर असेल तर त्याची किंमत मित्रांनो 0.70 असते प्रत्येकाची बघा हा. त्यानंतर log 6 असेल तर त्याची किंमत 0.78 असते आणि log 7 असेल तर 0.85 आहे आणि 8 असेल तर 0.90 आहे, 9 असेल 0.95 आणि 10 असेल तर किती असते 1. आता इथं किती दिले त्यांनी, इथं किती दिले त्यांनी, किती किती आले 4 ना, 4 म्हणल्यावर किती 0. मला सांगा पीएच बरोबर 3 मायनस किती 0.60 म्हणजे किती येईल रे 2.4. समजलं 40 येईल की नाही, मग पीएच किती आलं 2.4. समजलं. इथं पण त्यांनी तेच दिलं ना, इथं पण काय, इथं पण घेत असताना तेच घेतलं होतं ना आपण. त्यांनी किती दिलं 0. इथं किती येऊ द्या ना, जर घातांकामध्ये दिलं तर तो वरचा मायनस घातांक पुढे घ्यायचा. याच्यासाठी हा टॉपिक सुरुवातीपासून करावा लागते. म्हणजे हे नाही की सर समजणार असं काही नाहीये, पण त्याला वेळ द्यावा लागेल. विदाऊट टाइम तर पॉसिबल नाहीये काही. बेसिक पासून पीएच कसं काढणार, कोणाचा पीएच किती, काय प्रॅक्टिसची गरज लागते खास करून. असं अंदाजावरून तर करता येणार नाही काय आणि कसं असणार आहे हे आहे. बरोबर का. आता 0.5 H2SO4च्या द्रावणापासून 0.8 H2SO द्रावण कशी मिळवतात, हा पण कंपाऊंड नावाचा टॉपिक आहे. ह्याचं उत्तर हा दुसरा आहे. हा पण बेसिक पासून करावा लागतो, डायरेक्ट सांगून पण हा समजणार नाही. जेवढं पॉसिबिलिटी आहे की 5 मिनिटात तुम्हाला समजू शकतो ते पॉईंट फक्त या ठिकाणी मी सांगतोय. क्लिअर आहे. पण ह्याला तुम्हाला ते 2 टॉपिक करावंच लागेल, खास करून राज्यसेवेला. कंबाईनला नाही केलं तरी चालतं. आता बघा या ठिकाणी जर बघितलं NH3 आणि BF3 च्या आकाराबद्दल खालीलपैकी कोणतं पर्याय अचूक आहे. हा केमिकल बॉन्ड नावाचा टॉपिक आहे. मी म्हणलो ना केमिस्ट्री मधले सर्व प्रश्न जवळपास केमिकल बॉन्डवर आहेत. समजा 6-7 प्रश्न आहेत तर त्याच्यापैकी 4 ते 5 प्रश्न केमिकल बॉन्ड आणि कंपाऊंड नावाच्या टॉपिकवर आहे. आणि आपण इतकडं वाचून परेशान आहे काय, अभिक्रियेचा वेग वाढवणे, अभिक्रियेचा वेग कमी करणे, आवर्त सारणीमध्ये डोबेरॅनरने काय मांडलं, तर ते महत्वाचं नाही आहे राज्यसेवेसाठी. तर आता बघा हे काय म्हणतोय रे, रेणूचं वेगवेगळा आकार असतो. आता या ठिकाणी NH3 आहे बघा, NH3 आहे. नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन असतात, कारण टोटल नायट्रोजनकडे 7. हे कळणं गरजेचं आहे कसं काढायचं बाह्यतम कक्षेत आणि काय असणार आहे. आता नायट्रोजनच्या बाह्यतम कक्षेत जर बघितलं 1 2 3 4 आणि 5 इलेक्ट्रॉन, त्याला किती हायड्रोजन जोडले 3. तर याला एक हायड्रोजन जोडून टाकले इकडं, याला एक हायड्रोजन जोडून टाकलं इकडं आणि याला एक हायड्रोजन जोडून टाकलं इकडं. मग जे इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करतात ना मित्रांनो, जो इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करतात त्यांना म्हणतो आपण बॉन्ड पेअर. आणि जे इलेक्ट्रॉन बॉन्ड तयार करत नाही त्यांना आपण जर काय म्हणत असेल तर त्याला म्हणतात लोन पेअर. मग बघा आता हे 2 बॉन्ड तयार केले का नाही ना, मोकळी जात ना, त्यांना काय म्हणतो आपण लोन पेअर. आणि जे बॉन्ड तयार करतात त्यांना काय म्हणत असतो आपण बॉन्ड पेअर. क्लिअर आहे. NH3 मध्ये लोन पेअर पण आहे आणि बॉन्ड पेअर पण आहे. कळालं इथपर्यंत. आता दुसरं एक आहे बघा काय दिले त्यांनी, दुसरं BF3. आता ह्याच्या पण बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन आहेत, सॉरी 3 इलेक्ट्रॉन आहेत, कारण एकूण बोरॉनकडे 5 ना, तर पहिल्यात 2 आणि दुसऱ्यात किती 3 असतात. मग ह्याच्याकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत अशा प्रकारे, आणि त्याला 3 हायड्रोजन जोडले, 3 फ्लोरीन जोडलेले आहेत. ह्याला जोडलं, याला जोडलं, याला जोडलं, तर मला सांगा ह्याच्यात बॉन्ड पेअर आहे बघा, बॉन्ड पेअर 1 2 3 आहे ना, परंतु ह्याच्यात एकही मोकळं राहिलं का नाही, लोन पेअर किती 0. तर लोन पेअर जर 0 असेल एखाद्या रेणूमध्ये तर त्याच्यामध्ये त्याचा आकार आणि त्याची भूमिती रचना जॉमेट्री ही सेम असते कधी पण. हे कन्सेप्ट येणाऱ्या काळात विचारलं जाईल तुम्हाला. पण सर हे जॉमेट्री काय, कसं काढायचं, शेप कसं काढायचं हे शिकावं लागेल आपल्याला. तर काय असतो माहित आहे का, जर समजा लोन पेअर आणि बॉन्ड पेअर असेल किंवा नसेल तरी हा, या दोघांची बेरीज किती येते त्याच्यावर डिपेंड करतं की त्या रेणूचा आकार कसा असणार आहे. कळालं. जर समजा दोघांची बेरीज हे 3 असेल, मग 3 पण कसा आहे, लोन पेअर आहे किंवा नाहीये त्यानुसार ना. नुसतं 3 बॉन्ड पेअरची झाली तर, आणि 3 मला सांगा लोन पेअर आणि बॉन्ड पेअर या दोघांची आली तर, तर त्याला आपण म्हणत असतो बघा या ठिकाणी बघा NH3 पिरॅमिडल आहे, NH3 पिरॅमिडल आहे. आता समजा जर लोन पेअर असेल तर, आणि झेडची किंमत जर 3 येत असेल, लोन पेअर असेल बघा, लोन पेअर असेल आणि झेडची किंमत जर 3 येत असेल तर त्याला म्हणतात काय पिरॅमिडल. मग मला सांगा NH3 मध्ये झेडची किंमत किती येते 3. NH3 मध्ये झेडची किंमत किती येते 3 येते. कशी येते सर 3, बघा आता जर बघितलं NH3 मध्ये झेडची किंमत 3 कशी येते ते समजून घ्या.
जर बघितलं NH3 मध्ये झेडची किंमत किती येते, तर या ठिकाणी एकूण किती आहेत बघा, हे दोन मोकळे आहेत म्हणजे लोन पेअर आहेत, आणि ह्याची किती आहेत माहिती आहे का, बॉन्ड पेअर दोन. तर अशा प्रकारे एकूण किती येतात माहिती आहे का, तीन. कशामध्ये, NH3 लोन पेअर शिल्लक आहे. म्हणून बघा त्याचं काय पिरॅमिड, BF3 मध्ये जर बघितलं तुम्ही, BF3 मध्ये जर बघितलं तर ह्याच्यामध्ये लोन पेअर किती आहे, 0. लोन पेअर 0 असून पण मला सांगा यांच्यामध्ये 1, 2 आणि 3, समजलं, 1, 2 आणि 3. मग या ठिकाणी जर बघितलं तर अशा प्रकारे याला काय म्हणतात, प्लेनर. म्हणून उत्तर काय याचं होत, याला असं नाही समजणार, ते एका सेकंदात सांगून दिलो काहीतरी जादूची स्टडी आहे. त्याला सुरुवातीपासून केमिकल बॉन्ड शिकावं लागतं. केमिकल बॉन्डचे प्रकार, बॉन्ड लेंथ काय, बॉन्ड अँगल काय, बॉन्ड एन्थॅल्पी काय आहे, त्यानंतर त्याच्यामध्ये असणारं जे म्हणतो ना इलेक्ट्रो निगेटिव्हिटी काय, इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी काय, वेगवेगळ्या थेरीज आहेत, ते थेरीज समजणं गरजेचं आहे. लोन पेअर बॉन्ड पेअर कशा प्रकारे असणार आहे. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बनमध्ये 80% कार्बन आहे, असा प्रश्न विचारले. त्याच्यासाठी तुम्हाला पहिलं रेणू वस्तुमान काढता यायला पाहिजे, मॉलिक्युलर मास. त्याच्यासाठी पहिलं अणुवस्तुमान काढता यायला पाहिजे, आणि अणुवस्तुमान काढण्यासाठी तुम्हाला त्या अणुमधला इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉनची संख्या माहित असायला पाहिजे. मग पहिलं टार्गेट काय, एखाद्या अणूतील प्रोटॉन आणि न्यूट्रॉनची संख्या माहित करून घेणे. दुसरं टार्गेट काय, त्याच्यापासून ॲटॉमिक मास काढणे. तिसरं टार्गेट काय, त्याच्यापासून काय मॉलिक्युलर मास काढणे. आणि चौथं टार्गेट काय आहे, ती कार्बनची टक्केवारी काढणे. मग बघा आता मी तुम्हाला सांगतो, पहिल्यांदा बेंझिन. आता आणखी एक प्रॉब्लेम, तर रेणुसूत्रच माहित नाही, मग काही तर प्रॅक्टिस करावं लागेल ना. बेंझिनचं रेणुसूत्र आहे C6H6 मित्रांनो. इथेनचं रेणुसूत्र आहे C2H6. मिथेनचं आहे, कळालं का, CH4. आता त्यांनी 80% म्हणले ना. आता कसं वस्तुमान काढायचं बघा, बेंझिनचं कसं काढतो, C6H6. किती अणू आहेत, कार्बन किती आहे, 6 गुणिले 6 किलो. हायड्रोजन किती आहे, 6 गुणिले 6 किलो. कार्बन मध्ये प्रोटॉन 6 असतात, न्यूट्रॉन 6 असतात, दोघांची बेरी म्हणजे एका कार्बनचा वस्तुमान. मग एकूण किती आहेत रे, 6. 12 किती, 72. समजलं. हायड्रोजन मध्ये प्रोटॉन 1 असतो, न्यूट्रॉन 0 असतो, म्हणून किती, 1. आणि गुणिले मला सांगा 6, म्हणजे एकूण किती, 6. दोघांची बेरीज म्हणजे किती, 78. तर बेंझिनचं वस्तुमान किती, 78. आता त्याने पर्सेंटेज विचारलंय, मग मला सांगा बेंझिन 78 होता, तेव्हा कार्बन त्याच्यात किती होतं, 72. तर बेंझिन 100 असेल तर कार्बन किती असणार, कळतंय. मग बघा, X बरोबर 72 गुणिले 100 भागिले किती रे, 78. किती भाग जाईल, बरं समजा 2 ने भाग केला, किती इथं 36, इथे किती येईल रे, 39. 9 त्रिक किती ने, 3 ने जाईल ना, 3 1 3 3 2 6, 3 1 3 3 त्रिक 9. 12 गुणिले, काय चुकतोय का, मला वाटतं 75 काहीतरी, 75 काहीतरी येतं. आणि त्याला इथे या ठिकाणी आता बघा कोणतं, C2H6 इथेन. मला सांगा कार्बन किती, 2. हायड्रोजन किती, 6. कार्बन म्हणजे प्रोटॉन 6, न्यूट्रॉन 6 असतात. एका कार्बनचं किती, 12 गुणिले किती, 2. 12 दोन्ही किती, 24. इथं बघा एका हायड्रोजन मध्ये प्रोटॉन किती, 1 असतात, न्यूट्रॉन नसतो हायड्रोजन मध्ये, म्हणून वस्तुमान 1 गुणिले किती, 6. म्हणजे टोटल किती, 6. टोटल 24 आणि 6 किती, 30. आता जेव्हा इथेन 30 होता, तेव्हा त्याच्यात कार्बन किती होते रे, 24. जर इथेन 100 असेल तर कार्बन किती असणार, तर X बरोबर बघा 24 गुणिले किती, 100 भागिले किती, 30. साइन चोक 24, 6 30, 5 दोन्ही 10, 20 गुणिले 40 म्हणजे किती, 4 म्हणजे किती, 80. तर कोणाचं उत्तर असेल, काय असेल, 80% कार्बन कोणामध्ये आहे, कोणामध्ये, इथेन मध्ये. तर याला एक दोन 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 3 लेक्चर लागतात पूर्ण घटक समजून घ्यायला, काय आणि कसं असणार आहे, कळतंय. तर या पद्धतीने आपल्याला जावं लागेल, काय असणार आहे, कसं असणार आहे. यानंतर 100 ग्रॅम ऍसिटिक आम्ल आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले तर तयार झालेल्या द्रावणाला ऍसिटिक आम्लाचं मोल फ्रॅक्शन काढा. हा पण पॉईंट त्याच टॉपिकवरच आहे. मोल फ्रॅक्शन कसं काढलं जातं बघा. समजा एखादं द्रावण आहे आणि त्या द्रावणात 2 घटक आहेत, ए पण आहे आणि काय, बी पण आहे, समजलं. तर मोल फ्रॅक्शन काढताना पहिल्या दोघांचंही मोलची संख्या काढायची. कोणाची, एची पण मोलची संख्या काढायची आणि बीची पण. मग बघा ह्याची पण मोल संख्या काढा, मोल संख्या माहित पाहिजे, आणि ह्याची पण काय,
मोल संख्या माहित पाहिजे. आता ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचंय ना, आता तुम्ही ठरवा कोणाचं काढूत, आपण एचं काढूत आहे की नाही. ज्याचं एचं मोल फ्रॅक्शन काढायचं आपल्याला, मोल फ्रॅक्शन काढायचंय, तर ज्याचं मोल फ्रॅक्शन काढायचंय त्याचं मोल वरती लिहा, एचे मोल किती आहेत, आणि खाली टोटल किती मोल आहेत ते लिहावं लागेल. टोटल मोल किती ते लिहावं लागेल. कळालं की नाही. मग आता बघा, तर मोलची संख्या कशी काढायची, तर मोलची संख्या गिवन मास, दिलेलं वस्तुमान घ्या, दिलेलं वस्तुमान, आणि भागिले त्या रेणूचं मॉलिक्युलर मास, त्या रेणूचं मॉलिक्युलर मास. मग प्रश्नामध्ये बघा, प्रश्नामध्ये काय आहे, प्रश्नामध्ये 180 ग्रॅम काय CH3COH. तर पहिले ह्याची मोल काढून घेऊया, नंतर ह्याचं मोल काढून घेऊया पाण्याचं, आणि नंतर मोल फ्रॅक्शन काढता येईल. मग आता CH3 किती दिले, 180 ना. मग बघा CH3COH किती दिलेलं आहे, 180. आता मोल फ्रॅक्शन बघा, मोल फ्रॅक्शन कसं कसं, नुसतं मोलची संख्या, मोल संख्या कशी काढणार, गिवन मास, दिलेलं वस्तुमान भागिले काय त्याचं मॉलिक्युलर मास. आता दिलेलं वस्तुमान किती, 180. त्याचं मॉलिक्युलर मास म्हणजे तेच वस्तुमान, रेणू वस्तुमान आता काढलो होतो बघा. कसं काढणार, कार्बनचं आहे 12 अधिक 3 हायड्रोजनचं किती 3, अधिक इथं कार्बन आहे ना, पुन्हा काय 12 अधिक एका ऑक्सिजनचं 16 अधिक एका ऑक्सिजनचं 16 अधिक एका ऑक्सिजनचं किती 1. किती येईल रे बेरीज, 12 आणि 3 15, 12 1 12 12 2 24, 24 आणि 3 27, 27 आणि 1 28, 28 आणि 16 2 32, 28 आणि 32 किती 60 ना, 60 आलं. तर टोटल वस्तुमान किती आलं 60. मग इथे ठेवा 60, तर किती येईल 0 0 कट, साइन 3 18. म्हणजे याचा अर्थ किती मोल आलं रे, 180 ग्रॅम CH3COH मोल किती 3, एवढं आलं. आता दुसरं काढायचं आपल्याला, कोणता आहे तो, 180 ग्रॅम काय दिले आपल्याला, पाणी. 180 ग्रॅम काय दिलं, पाणी. मग आता 180 ग्रॅम पाणी दिलंय, तर मला सांगा त्याचं मोल काढायचंय. 180 ग्रॅम काय दिलेलं आहे, पाणी. तर मोल काढत असताना कसं काढणार, गिवन मास, दिलेलं वस्तुमान, आणि भागिले काय त्याचं मॉलिक्युलर मास. दिलेलं वस्तुमान किती 180 आहे, आणि पाण्याचं वस्तुमान किती, पाण्याचं वस्तुमान किती H2O, 2 हायड्रोजन आहेत त्याचं 2, आणि 1 ऑक्सिजन आहे त्याचं 16, 16 आणि 2 किती 18. तर किती येईल या ठिकाणी 18. कट झालं. म्हणजे मला सांगा पाण्यामध्ये किती मोल निघाले 10. आता कोणाचं मोल फ्रॅक्शन विचारलंय आपल्याला, कोणाचं मोल फ्रॅक्शन विचारलंय, ऍसिटिक आम्लाचं. ऍसिटिक आम्लाचं काय विचारलंय आपल्याला, मोल फ्रॅक्शन विचारलंय. मग ऍसिटिक आम्लाचं मोल फ्रॅक्शन काढायचं म्हटलं तर मी म्हणलो ना बघा, ऍसिटिक ऍसिडचं जर मोल फ्रॅक्शन काढायचं असेल तर त्याचं मोल फ्रॅक्शन वरती लिहा. ऍसिटिक ऍसिडचं काय, मोलची संख्या लिहा, आणि भागिले काय टोटल मोल. ऍसिटिक ऍसिडचे किती मोल आलते 3, मग वरती किती लिहिलो 3 लिहिलं, आणि खाली टोटल किती 3 आणि किती 10 किती 13. बघा किती आलते त्याचे 3, आणि ह्याचे किती आले 10. तर वरती ऍसिटिक आम्लाचं काढायचं होतं ना, मग ज्याचं काढायचं मोल संख्या वरती लिहिलो 3, आणि भागिले टोटल म्हणजे 10 आणि 3 किती 13. मग इथं किती येईल रे 13. भाग जातो का नाही, 0 पॉईंट दिलं 30 झालं, 13 दोन्ही 26, उरले किती 4, झाले किती 40, तर त्रिक 39. म्हणजे ह्याचा अर्थ 0 पॉईंट किती 23. तर आहे का कुठं 0.23 बघा, आणि हे दिलंय पण बघा, तुम्हाला माहित नसेल म्हणून. तर हे या पद्धतीने आपल्याला उत्तरापर्यंत काय करावं लागेल, जावं लागेल अशा प्रकारे. क्लिअर इथपर्यंत. हा पण सेम तसंच आहे, वायूचं स्थिरांक कसं काढलं जातं, तर हे असणार आहे, ह्याचं स्टँडर्ड आहे जवळपास. हे प्रत्येकासाठी समीकरण आहेत, प्रत्येकासाठी समीकरण आहेत, तर ते समीकरण कळणं गरजेचं आहे, काय आणि कशा प्रकारे असणार आहे. यासाठी बघा कसं असणार आहे, हा सूत्र आहे PV इज इक्वल टू NRT. N म्हणजे मोल, T म्हणजे प्रेशर, आणि V म्हणजे व्हॅल्यूम. ह्याच्यानुसार आहे, त्याचं उत्तर पहिलं येतं. समजलं. तर अशा प्रकारे चुकीची जोडी ओळखा. तर हे वनस्पतीचे नाव आहेत वेगवेगळ्या, आणि त्याची फॅमिली दिलेली आहेत, फॅमिली. मग हे पाठ करत बसू नका, फक्त काही ठराविक वनस्पती लक्षात ठेवलं तरी कळून जाईल काय आणि कशा प्रकारे असणार आहे, ते दिलेले आहेत सगळे. प्रकाश संश्लेषणामध्ये हे आहे NADH आणि AT चे उपयोग करणे, निर्मिती करणे. म्हणजे उत्तर कोणतं आहे, हे आहे. काय केलं जातं माहिती आहे का, प्रकाश संश्लेषणामध्ये लाईट आहे, लाईट एनर्जीला घेतली जाते. हरितद्रव्य काय करतं, त्या लाईट एनर्जीला साठवण्याचं काम करतं. नंतर ते कशामध्ये माहिती आहे का, लाईट एनर्जीचं रूपांतर कशामध्ये काय जनरेट करतात, ATPचे रेणू आणि NADH2 ची काय निर्मिती करत असतात. हे एकदम व्यवस्थित, म्हणजे अवघड काही नाही, सोपं आहे सगळं.
आता बघा या ठिकाणी काय हे उत्तर आहे. एन्झाईमचे अग्रलेख म्हणजे काय माहितीये का? आपल्या शरीरात कोणतेही एन्झाईम डायरेक्ट ऍक्टिव्ह तयार होत नाही. सुरुवातीला इनऍक्टिव्ह तयार होतात. का? कारण लिमिटपेक्षा जास्त तयार झालं तर मरायची वेळ आहे ना. यासाठी पहिले इनऍक्टिव्ह तयार होतात आणि पाहिजे तेवढं ऍक्टिव्ह. जसं मला सांगा, डायरेक्ट पेट्रोल डिझेल खाणीतून निघतो का? नाही, कच्चा निघतो आणि त्याचं आपण प्रक्रिया करतो पाहिजेनुसार. इथं सेम तसंच आहे. मग इनऍक्टिव्ह फॉर्म जो असतो त्याला एकतर प्रो एन्झाईम्स म्हणतात, किंवा त्याला काय म्हणत असतो आपण माहिती आहे का? झायमोनेज म्हणतात, किंवा त्याला काय म्हणून ओळखलं जातं? प्रो एन्झाईम्स म्हणतो इनऍक्टिव्ह असणाऱ्या एन्झाईम्सला. क्लिअर आहे? तर तो त्याचं उत्तर असणार आहे. क्लिअर इथपर्यंत? आणि हे विकरांच्या बाबतीत आहे, ते अभिक्रियेत भाग घेणारे. विकर हे सेंद्रिय उत्प्रेरक आहेत जे जैव रासायनिक अभिक्रियांना काय गती देतात. बरोबर आहे. जसं कर्बोदकाच्या पचनासाठी काय अमायलेज वगैरे वापरतो की नाही आपण. समजलं? त्यानंतर जर बघितलं आणखी कोणाच्या याच्या रिलेटेड असेल की प्रथिनेच्या पचनासाठी ट्रिप्सिन वगैरे वापरतो. विकरच आहेत ना, ते गती देतात की नाही. मग पहिलं विधान बरोबर आहे. विकर हे प्रथिनापासून बनलेली असतात. बरोबर आहे. शरीरात जेवढे काही प्रथिने रसायन तयार झालेत ना, त्याच्या निर्मितीमध्ये मुख्यतः कोणाचा रोल असतो? प्रोटीनचा. विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून असते. नाही, चुकीचं आहे. तापमानात बदल झालं तर काय आहे? प्रक्रियेवर बदल पडतात. जसं कॅटालिस्ट सारखंच आहे ना एक प्रकारचं. विकरांची क्रियाशीलता तापमानावर, हे चुकीचं आहे. अमायलेज हे विकर स्टारचं पचन करतात. आता सांगितलं ना मी तुम्हाला, ज्याला टायलिन नावाने पण ओळखतो. समजलीत पर्यंत? तर अशा प्रकारे मला सांगा, फक्त ब नाहीये, अ, क आणि ड. मी म्हणतो ना 20 पैकी 15 प्लस प्रश्न गाठता येतं. कारण प्रत्येक वर्षी 2-3 प्रश्नांचा एरिया बदलतो कन्फर्म. समजलं? 2-3 प्रश्नांचा एरिया कंटिन्युअसली बदलतो. त्यासाठी त्यांच्या नादी नाही लागायचं आपल्याला. पण जिथे एरिया कन्फर्म आहे तिथं प्रॅक्टिस चांगली करणं गरजेचं आहे. तर बघा 11 वाजता माझी टेस्ट आहे तिकडं. या कारणामुळं मी कंबाईनचे वाटल्यास जो पेपर आहे ते तुम्हाला पुन्हा एखाद्या वेळेस एक्सप्लेनेशन करून देईल, ऑनलाईनच्या फॉर्मॅटमध्ये किंवा ऑफलाईनच्या फॉर्मॅटमध्ये. पण एवढं सांगा, या लेक्चरमधून एवढं समजून घ्या की तुम्हाला एफर्ट करायचंय, ते पण काय माहिती आहे का? हार्ड नाही, सॉफ्टच करायचं, पण समजून घेऊन सगळ्या गोष्टी. मार्क येऊन जातात. अवघड नाहीये टॉपिक. सायन्स कदापि अवघड नाहीये. कारण इथे इमॅजिनेशनचा पार्टच नाहीये की असं इमॅजिन करा तसं इमॅजिन करा. जे आपल्या आजूबाजूला आहे, फक्त फरक एवढा आहे. जसं उदाहरणार्थ मी तुम्हाला जर म्हटलो सर्वात उंच अँजिओस्पर्म प्लांट कोणतं, ज्याचं उत्तर आहे युकॅलिप्टस. पण युकॅलिप्टस म्हणजे काय? निलगिरी. पण त्याच ठिकाणी निलगिरी जर वाचलो तर विसरणार आहे का आपण? नाही. पण युकॅलिप्टस वाचलो तर विसरणार आहे. पण जर हे कळालं की युकॅलिप्टसला निलगिरी म्हणतात तर विसरणार आहे का नाही? तेच सर शिकायचं ना आपल्याला. प्रत्येक गोष्टीमध्ये ते आहे. ओके, चालतं. या ठिकाणी थांबतो. भेटू आपण पुढच्या सेशनला आणखी एखादा पेपर घेऊन. धन्यवाद. हा, हे बुक आहे आपलं. बघा एक मिनिट, हे बुक आहे. तर बुक एकदा वाचा, कारण की याच्यानुसारच निर्मिती करण्यात आलेली आहे. हा पुस्तक आहे आपलं, नवीन आलेलं आहे. मांडणी जी आहे ना, थेरॉटिकल नाहीये. कुठेही कोणतंही पेज उलगडलं तर थेरॉटिकल नाही, म्हणजे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला कंटेंट काढायची गरज पडणार नाही. नोट्सच्या फॉर्मॅटमध्ये आहे. आणि जिथं जास्त भर पाहिजे ते भर दिलेलं आहे, आणि जिथं भर नकोय तिथं दिलेलं नाही. म्हणजे तुमचं एनर्जी वेस्ट करता कामा नये, म्हणून पुस्तक 316 पानामध्ये बसलेलं आहे. आणि टार्गेट पुस्तकाचं 20 पैकी 20 नाहीये, 15 प्लस आहे. समजलं? विनाकारण दाखवायचंय मला 20 पैकी 20 पुस्तकातून आले, त्याच्यासाठी पुस्तकाची निर्मिती करण्यात आलेली नाही. फक्त मुलांचं एफर्ट कमी व्हावं आणि त्यांना मार्क 15 प्लस यावं, या अनुषंगाने बनवलेलं पुस्तक आहे. कोणतेही पेज बघा, डिझाईन एकदम व्यवस्थित, म्हणजे तुम्हाला थेरॉटिकल नाही ना, पॅराग्राफ टाईप. न्यूजपेपर सारखं कंटेंट नाहीये. बाकीच्या पुस्तकात कसं तुम्हाला न्यूजपेपर सारखं वाचावं लागतं, त्याच्यातून कंटेंट बाजूला काढावं लागतं. तर इथं तुम्हाला कंटेंट बाजूला काढायची गरज नाही. कोणतेही पेज उलगडलं तर तुम्हाला काय कट टू कट काय आहे वेगळं पण दिसेल. तर पुस्तक एकदा आवर्जून बघा, काय आहे कसं असणार. सॅम्पल कॉपी टेलिग्राम चॅनलला किंवा उपलब्ध होऊन जाईल तुम्हाला. पुस्तक एकदा नक्की बघा. ह्याच्याने काय होईल, पुस्तक तुम्ही कंटिन्यू रिपीट रिपीट वाचण्यास सोपं जाईल. का? कारण की लवकर होणार आहे. कारण मांडणी जो आहे एकदम ट्री डायग्रामच्या फॉर्मॅटमध्ये आहे, तुम्हाला म्हणजे समजायला सोपं जाईल. बघा आता हा, ह्याच्यामध्ये कंटेंट शोधायची गरज नाही. प्रत्येक ठिकाणी अल्टरनेटिव्ह इंग्लिश शब्द टाकलेला आहे, तर तुम्हाला तो प्रॉब्लेम येणार नाही. चालतं? बुक स्टॉलला, सगळीकडे बुक स्टॉलला महाराष्ट्रामध्ये उपलब्ध आहे, किंवा मी इथंही पण एखाद्या वेळेस काय आहे उपलब्ध करून देईल. पुढच्या लेक्चरला जेव्हा असेल तेव्हा मी आवर्जून ते घेऊन येईल. हा, सगळी लँग्वेज नाही, अल्टरनेटिव्ह जिथे जिथं पाहिजे ना त्या त्या ठिकाणी इंग्लिश शब्द प्रत्येक ठिकाणी दिलेले आहे. तुम्ही काय करा, मी असं नाही म्हणत की तुम्ही पुस्तक विकत घ्या. तुम्ही पहिल्यांदा पुस्तकाला चाळा. कारण की पुस्तक विकण्यापेक्षा मी काय, माझं काय भाजीपालाचा गाडा नाहीये. कारण की 22-25 हजार ऍडमिशन आहे. तर हे नाही म्हणतोय मी की तुम्ही विकस कंपल्सरीच घ्या.
त्या पुस्तकातून मला 50 पैसे नाही भेटले तरी चालतं. मला फक्त एवढं म्हणणं आहे माझं, की जर तुम्हाला वाटलं की यार ह्याच्यात आपला वेळ वाचतोय आणि जर तुम्हाला वाटलं की ह्याच्यात आपला बेनिफिट होऊ शकतो तरच पुस्तक विकत घ्या. कारण पुस्तक निर्मितीचं सायकोलॉजी वेगळी आहे. ही नाही आहे की मी कंटेंट त्याच्यामध्ये भरून टाकलो. कंटेंटची कमी थोडी आहे. मी 11वी 12वी नीटला शिकवणारा माणूस आहे. तर नुसतं एका टॉपिकवरच 100 पानं भरून टाकेल मी. तर माझं लॉजिक आणि माझं टार्गेट काय आहे, की कंबाईन मध्ये मुलगा 10-12च्या मध्यंतरी असेल तरी पास होणं सोपं आहे. आणि राज्यसेवेला 15च्या अलीकडे पलीकडे जर असेल एखादं तरी मुलगा पास होऊन जातो. तर मला हे थोडी दाखवायचं की 20 पैकी 20 प्रश्न आले माझ्या पुस्तकातून. मी दाखवण्यासाठी नाहीच केलेलं आहे. मला फक्त मी तुम्हाला आता जेवढे प्रश्न दाखवलो त्याच्यातील मला सांगा जवळपास तुम्हाला 50 ते 60-70% प्रश्नामध्ये असं वाटलंय का लाईन टू लाईन कुठून नाही येत. कारण पेपर काढणारा पुस्तकात बघून थोडी काढतोय, तो ऑलरेडी डॉक्टरेट आहे खास करून सायन्समध्ये. तर तो प्रश्न तयार करतो. मग एखादा टॉपिक वाचताना काय कंटेंटवर भर देईल तो एक्सपर्ट ते आपल्याला वाचताना समजायला पाहिजे. म्हणजे जसं मी एक पॅराग्राफ काढून दिलो तुम्हाला की हा पॅराग्राफ आहे तुमचं वाचा, तर फरक असतो मेंटॅलिटीमध्ये. नॉर्मल मुलगा वाचत असताना तो लाईन टू लाईन शोधण्याचा काहीतरी प्रयत्न करतो आणि एखादा एक्सपर्ट जेव्हा बघतो तो वरली वगळत. जसं पिरियडिक टेबल आहे, मी तुम्हाला पिरियडिक टेबल दाखवलं म्हणलो सांगा काय, तर तुम्ही मूलद्रव्य बघायला सुरुवात करता. एक्सपर्टला ते नाही दिसत ना. एक्सपर्ट काय लक्षात देतो, हा वरून खाली येताना रेडियस वाढत चालली आहे, वरून खाली येताना आकार वाढत चाललाय अणूचा, वरून खाली येताना मेटल प्रॉपर्टी वाढत चालली आहे, वरून खाली येताना इलेक्ट्रोपॉझिटिव्हिटी वाढत चालली आहे, वरून खाली येताना आयोनायझेशन एनर्जी कमी होत चालली आहे. डावीकडून उजवीकडे जाताना काय बदल होत चाललोय, व्हॅलेन्सी काय बदल होत चालली आहे. मी म्हणलो ना पिरियडिक टेबलमध्ये एकही मूलद्रव्य न पाठ करता तरी पण तुम्हाला आउट ऑफ मार्क भेटतात. का? कारण पेपर काढणारा विद्यार्थी नाहीये की तिथं तुम्हाला मूलद्रव्य पाठ करायला लावल, पाठ करा वरतून खाली नाही. तर तो लॉजिक समजणं गरजेचं आहे. तर मार्क आरामशीर येऊन जातं. क्लिअर आहे? पुस्तक एकदा आवर्जून तुम्ही चाळून बघा. ओके चलो. फ्रंट पेजला मी सांगतो सरांना, वाटल्यास तुमचं एखादं सोशल मीडियाचं जर असेल ना काही तर त्या ग्रुपवर टाकायला होतो आपली पुस्तकाची इमेज. म्हणजे ते तुम्हाला आणि बघा एकदा पुस्तक, असं नाही म्हणतो कंपल्सरी घेऊन टाका तुम्ही, फक्त बघा. चालेल? आणखी काही कोणाला विचारायचंय? समजलंय? सेशन समजलं? सेशनमध्ये काही प्रॉब्लेम? थोडं वेळ भेटलं पुढच्या वेळेस जास्त वेळ घेतो म्हणजे एखादं सेशन तुमचं क्लिअर होऊन जाईल. जे जे टॉपिक वाटल्यास काय करा, जे जे टॉपिक तुम्हाला अवघड जातात सगळ्याच विद्यार्थ्यांना ते टॉपिक सरांकडे सजेस्ट करा. मग जेव्हा मला वेळ भेटते तेव्हा मी 100% काय ते पूर्ण करून देईल तुम्हाला. टार्गेट एक ठेवा की 12+ कंबाईन मध्ये यायला पाहिजे, राज्यसेवेला 15 क्रॉस व्हायला पाहिजे. कोणीच अडवू शकत नाही पास होण्यापासून. दोनच सब्जेक्ट आहेत, मॅथ रिझनिंग आणि सायन्स, जे पूर्व परीक्षेला डायरेक्ट काय पायात पायच घालतात, माणूस तोंडावरच पडतो. चालेल? किती वेगाने पडलं तरी चलो.